हे जी गाणी आहेत ना गीत रामायणातली, त्याच्यात एक चित्र उभं राहतं की राम आलेले आहेत, ती त्यांचं स्वागत करते आणि चित्रकूटापासून तुम्ही चालत आलेला आहात. खरा वनवास चित्रकूटापासूनच सुरू होतो. तिथून तुम्ही चालत आलेले आहात, ते श्रम झालेले आहात. ते श्रमा, क्षमा, कल्पद्रुमा, किती सुंदर शब्द आहेत. म्हणजे या गीतातली संपूर्ण गीत रामायणातल्या गीतातला शेवटचा शब्द ज्याला यमक म्हणतो, ते जरी लिहून काढलं ना तरी रामायणाचं सार लिहिल्यासारखं आहे. खरेच ते आधुनिक वाल्मिकी आहेत. आजपासून 3 दिवस अयोध्येत तो सोहळा सुरू झालेला आहे. कारण 3 दिवस पाण्यात मूर्ती असतात, ते निरनिराळे विधी असतात. आणि पौष आज दशमी आहे, एकादशी आणि द्वादशी. द्वादशीला रामलला ते प्रतिष्ठापना होईल, म्हणजे एका अर्थाने प्रतिष्ठापित होतील. आता त्यांची स्थापना तिथे केलेली आहे. लोक विचारतात की तिथे केलेली आहे स्थापना, सगळ्यांना चित्र वगैरे दाखवता येतात. मग काय, स्थापना आणि प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा म्हणतात. आपण जी मूर्ती तयार करतो ना, ती कुठल्या तरी शिल्पकारांनी किंवा कुंभारांनी तयार केलेली असते. पार्थिव मूर्ती म्हणतात त्याला. एक फार सुंदर विचार तुम्हाला सांगतो की पार्थिव हा शब्द दुर्दैवानं, एखाद्याचं प्रेत आलं की त्याला पार्थिव, मुंबईला ते गेले, पार्थिव गोव्यात आणलेले अंत्यसंस्कार होतील. हे पार्थिव, आपण पार्थिव गणेश पूजा करतो, तिथे खरा पार्थिवचा अर्थ आहे. पार्थिव गणेश पूजा म्हणजे मातीचा गणपती आणायचा, ती मूर्ती कुंभाराने केलेली आहे. कुंभार त्या मूर्तीचा करता नाही आहे, नाही तर कुंभार गणेशापेक्षा श्रेष्ठ झाला. तो सगळ्यांच्याच मूर्ती करतो. मग आपण त्याला आणतो तोपर्यंत तो गणपती झालेला नाही आहे किंवा ती सरस्वती झालेली नाही आहे. मंत्र म्हणतो आणि ते मंत्र प्राणप्रतिष्ठेचे असतात. की हे म्हणून म्हणतात ना, त्वम वाङ्मयस त्वम चिन्मयः त्वम आनंदमयस त्वम ब्रह्ममयः. त्याच्या आधी जर त्वम मृण्मय शब्द वापरला, तू मातीचा आहेस. वाङ्मय म्हणजे मंत्र म्हणलं, आणि चिन्मय म्हणजे तुझ्यात चैतन्य निर्माण झालं. आता तू देव झालेला आहेस. आता त्याचं सगळं काळजी घेणं, हे करणं. एक गंमत सांगतो, म्हणजे ही मूर्ती बसली म्हणजे नक्की काय बसले, प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे नक्की काय केले. याच्यासारखा मुलगा 2 मिनिटं हा शांत बसणार नाही. म्हणून वडिलांनी अशांत होण्याचं कारण नाही, कारण तो मुलगाच आहे. पहिल्यांदा त्याला नेतात गणपती निवडण्यासाठी, आणि असे शेकडो गणपती ठेवलेले असतात. तो म्हणतो की बाबा हा उंदीर मोठा आहे, नाही उंदरावर बसलेला घेऊया. नंतर त्याला तिथे दिसतो गरुडावर बसलेला. तो उंदरावर बसलेले सगळेच घेतात गरुडावर. नंतर त्याला तिकडे हत्तीवर बसलेला दिसतो. असे निरनिराळे हा नको तो नको तो नको करता करता त्याचा पाय लागतो. गणपतीची एक मूर्ती पडते आणि तिची सोंड तुटते. आता ती सोंड फुटल्यानंतर वडिलांना वाटतं की प्रचंड कोप झाला, आता काय होईल वगैरे. त्यावेळेला तो म्हणतो, हा मुलगा नाचत होता, त्याला अपराधासारखं वाटायला लागलं, आपल्याकडून काहीतरी मोठा अपराध घडलेला आहे. अशा वेळेला तो म्हणतो, एवढंच ना, काही हरकत नाही. तो आपल्या मुलाला बोलवतो, ह्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असेल. तो म्हणतो की ह्याची सोंड घे, ती रिपेअर कर आणि वाळत घालू नका. रिपेअर कर शब्द लक्षात ठेवा, ती रिपेअरच आहे, मूर्तीच आहे ती. अजूनपर्यंत तो गणपती कुठे झाला आहे? मूर्तीचा गणपती प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर होतो. आणि त्या मंत्राच्या विरुद्ध आपण म्हणतो ना की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मग काय, गणपतीतले प्राण काढले जातात, ज्याला उत्तर पूजा म्हणतात. उत्तर पूजेच्या मंत्रांचा अर्थ की हे गणेशा, गेले 1 दिवस 3 दिवस तुझ्या जो प्राण आम्ही प्रतिष्ठित केलेला होता तो प्राण काढून घेतो. पुन्हा मातीची गणपती झाला की हा पार्थिव झाला, मग त्याचं विसर्जन करा. मातीत असतो, मूर्ती बनतो, पण तो गणपती बनत नाही, ती सरस्वती बनत नाही, ती लक्ष्मी बनत नाही, जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही. आता रामललाची फक्त मूर्ती आहे, आणि ती ज्या मूर्तिकारांनी केली त्याच्यामागे परंपरा आहे. हे संपूर्ण मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे त्यांना स्थपती म्हणतात तिकडे दक्षिण भारतात. त्यांचा केवढा अभ्यास आहे, किती ग्रंथ आहेत त्यांच्याकडे. आणि ती प्रपोर्शन्स आहेत ना, ती ही सध्याची प्रपोर्शन्स नाहीत, आपण त्याला आर्किटेक्चरमधली म्हणतो तशी नाही आहेत. ती गणितं सगळ्या ऋतूंचा विचार करून केलेली असतात. मग एखादी फट सोडली जाईल आणि चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता त्या फटीतून रामावर प्रकाश पडेल, असे चमत्कार किती मंदिरं आहेत. हल्ली मंदिरांचा अभ्यास परदेशी लोक करायला लागलेले आहेत. आपल्याला खरंच गर्वही वाटतो आणि लाजही वाटते. या मंदिरांची कुठलीही काळजी आपण घेतली नाही. परवा एक नेपाळमध्ये डबा सापडला कुठे एका लामाला, आणि तो आता मरताना त्यांनी सांगितलं की भारतातल्या कुठल्याही पंडिताला बोलवा, हा डबा मला त्याला द्यायचा आहे, पण मी जिवंत असेपर्यंत हा डबा उघडू नका. लामा म्हणजे काय हो? लामा म्हणजे सगळ्या निसर्गावर किंवा पंचमहाभूतांवर सत्ता असणारे आहेत. आणि मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला, अप्पासाहेब पंत हे पूर्वीचे ICS, पूर्वी जे तिबेट होतं त्यावेळेला भारताचे राजदूत होते. आणि ते म्हणाले, मी बिलकुल अंधश्रद्धा नाही आहे आणि मी बिलकुल ज्याला गलिबल म्हणजे मूर्ख नाही आहे माणूस, पण मी ट्रान्सपरंट लामास बघितलेत ना.
आणि एक प्रसंग त्यांनी सांगितलेलं मी तुम्हाला सांगतो. हे या रामप्रतिष्ठेपासून आपण मिळवायचं आहे. प्रतिष्ठापना अयोध्येला जायचं, नमस्कार करायचा, प्रसाद आणायचाही रिच्युअल झालं. आपण कुठल्याही मंदिरात गेलो तरी ते करतो. काय आज नक्की घडणार आहे आपल्या देशात हे थोडक्यात सांगतो आणि नंतर रामचरित्राकडे वळतो. सरांनी मला विषय दिलेला आहे मर्यादा पुरुषोत्तम राम, आणि तो सुंदर विषय आहे. आपण जरा निराळ्या अँगलमधून त्या चरित्राकडे पाहूया. पण हे लक्षात घ्या, ज्या वेळेला मूर्तीचं आत्ता तुम्हाला सांगितलं, मूर्ती करणाऱ्यांचं तुम्हाला सांगितलं, तर लामानी ते दिलं. एक साधा प्रसंग त्यांनी आपल्या चरित्रात सांगितलेला आहे आणि ते म्हणाले अगदी घडलेलाच आहे. नेहरूंची बुद्धावर फार श्रद्धा होती आणि ते म्हणाले मी कुठलाही धर्म आणि देव मानत नाही आणि पुनर्जन्मही मानत नाही, पण पुनर्जन्म असलाच आणि मला विचारलं गेलं कुठला धर्म पाहिजे तर बुद्ध धर्म सांगेल. खूप अर्थ आहे त्याला. हल्ली बुद्ध आता याच्यावरून नवीन वाद निर्माण व्हायला नको, कारण त्यांनी जी प्रभावळ आहे ना या रामललाच्या मागे, त्याच्यावर दशावतार काढलेले आहेत आणि त्याच्यावर बुद्ध हा बुद्ध दाखवलेला आहे. वाद निर्माण होणार आहे, कारण ते म्हणतात हा बुद्ध तुमचा नाहीच आहे. म्हणून हल्ली जिथे जिथे दशावतार दाखवला जातो, बुद्धाच्या ठिकाणी पांडुरंग दाखवला जातो. आपला गोमंतक बालाजी म्हणतो ना आपण, ज्यावेळेला मंगेशीच्या उतारावरून जाताना तिथे दशावतार दाखवलेले आहे आणि तिथे विठ्ठल दाखवलेला आहे. आणि सगळ्या संशोधकांचं मत आहे बुद्ध जो यज्ञाला विरोध करत होता, बुद्ध ज्याचा मूर्तीपूजेला विरोध होता, तो त्या विष्णूचे अवतार कसे मानता तुम्ही? आम्हाला मान्यच नाही आहे तो. आणि म्हणून त्याच्यावर बुद्ध दाखवले. आज ते दाखवत होते त्यामुळे मुद्दाम बघितलं आणि रामाला प्रार्थना केली की हा बुद्ध इथे राहू दे, नाहीतर परत आंदोलन वगैरे निर्माण झाल्यानंतर तिथे पांडुरंग आणावं लागेल. आपला देश आता बदलेल असं म्हणूया आपण. तर विचार करा मुद्दा काय आपला. तर त्या नेहरूंना जायचं होतं, ते काश्मीरमध्ये गेले होते आणि तिथून त्यांना तिबेटला जायचं होतं हिमालय क्रॉस करून. आणि सगळं ठरलं होतं. हवामान खात्याने सांगितलं होतं की जा तुम्ही. आणि त्यावेळेला बारक्या विमानातून जाणार होते ते. लामांनी सांगितलं की अत्यंत मोठं असं बर्फाचं वादळ येणार आहे, नेहरूंना सांगा की तुम्ही नको म्हणून सांगायला. त्यावेळेला तो मुख्य लामा होता. नेहरूंसारखी व्यक्ती ती जर आपल्या विहाराला, तिथे विहार म्हणतात, लामांचे मोठे मंदिर असतात, आपल्यापेक्षा उंचीच्या जास्त तिथे समय आहेत, ज्याला देवली म्हणतो आपण, आणि आठवडे ते जळत असतात. आता 108 फुटाची उद्बत्ती वगैरे केले की नाही, आमचा अमर पाहून आला अगरबत्ती. हे सगळं आता गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी करायचं. ठीक आहे, माझ्या देवाला मला जास्तीत जास्त मोठं देता येईल ते दे, पण आता मी तुम्हाला जास्तीत जास्त मोठं सांगत नाही आहे. तर दुसरा लामा म्हणाला मोठा की आपण थांबूया ना हे बर्फाचं वादळ. नेहरू येऊन जाईतोपर्यंत बर्फाचं वादळ थांबूया, ज्याला ब्लिझर्ड म्हणतात ते. आणि तो बसला, तो ट्रान्सपरंट झाला. मला त्याच्या पलीकडून सगळं आकाश वगैरे दिसायला लागलं आणि बर्फाचं वादळ थांबलं. वेदर डिपार्टमेंटने सांगितलं नेहरूंना तुम्हाला जायला हरकत नाही. नेहरू गेले, परत दिल्लीला पोचले. निरोप आल्यानंतर यांनी सांगितलं आता वादळाला यायला हरकत नाही. हे अप्पासाहेब पंत म्हणाला वादळ येणार होतं तेव्हाही मी तिथे होतो, अडवलं त्याही वेळेला मी तिथे होतो, आणि नेहरू दिल्लीला पोचल्यानंतर त्यांनी सुरू केलं ते वादळ, तिथेही मी होतो. गजानन महाराजांच्या चरित्रात आपण वाचतो की त्यांनी बघितलं आणि ते ढग आले, ढग बाजूला झाले. म्हणजे पंचमभूतावर यांची सत्ता असते. तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रत्येकाने आपल्या विश्वासाप्रमाणे जावं, कन्व्हिक्शन ज्याला म्हणतात. तर तो डबा जो दिलेला आहे तो लामा गेला, डबा उघडला, त्यात एक शंकराची मूर्ती होती आणि बऱ्यापैकी वेल फॉर्म्ड आणि अशा धातूची. आता ते धातूचं सुद्धा संशोधन करतील. ते पितळ जरी असलं तरी ते अलॉय आहे. पितळ हा मेटल नाही आहे, ज्याला आपण म्हणतो ब्रास इज अन अलॉय. अनेक धातू एकत्र करून ते तयार केलं आणि त्या धातूचं त्यांनी कार्बन डेटिंग केलं. 36,000 वर्षापूर्वीची ती मूर्ती आहे. 36,000 वर्ष शंकराची मूर्ती आणि इतकी छान आहे मूर्ती ती. विचार करा तुम्ही. ते आता खरंच विचार करायला लागले ते लोक. आपण मात्र विचार करायची वेळ आलेली आहे की एक चांगली संधी आपल्या जीवनात आलेली आहे की आपण अभिमानानं सांगू शकतो की मी भारतीय आहे, मी हिंदू आहे किंवा मी सनातनी आहे. सनातन शब्द खूप चांगला आहे. सनातनीचा मराठी अर्थ घेऊ नका. सनातन म्हणजे जो नित्य नूतन सत्य सनातन चिरंतन कधी न बदलणारा धर्म आहे तो. किती वादळ आली, किती भूकंप, ज्वालामुखी, कुठलेही उद्रेक झाले, जो कायम राहतो तो सनातन धर्म आहे. आणि तो कुठल्याही रंगाशी निगडीत नाही आहे, भगव्या बिलकुल नाही. तो कुठल्याही मूर्तींशी निगडीत नाही आहे, विष्णू ब्रह्मा महेश कशाशी निगडीत नाही आहे. ती तत्व आहेत आणि इट इज अ वे ऑफ लिव्हिंग. ती जीवनशैली आहे आणि ही जीवनशैली टिकवा असं सगळ्या मल्टीनॅशनल्सला जगातल्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे. त्याला जाहीरनामा म्हणतात. चार्टर जसं म्हणतात ना की तुम्ही भारतातली संस्कृती जगवा, वाटेल ते करा, पण तुमच्या जाहिराती, तुमचे ते आक्रमक असे जे मार्केटिंग असतं ना, ते करताना संस्कृती जपा.
उगीच वाटेल तसे खेळ भारतात खेळू नका. त्याने अगदी, कारण मानवाला जर शांत भवितव्य हवं असेल, शांती हवी असेल, तर भारतातली वे ऑफ लाईफ अँड लिव्हिंग टिकलीच पाहिजे. सध्या आपण जगण्याची शैली, त्याला म्हणतो माझी लाईफस्टाईल नाही आहे, लिव्हिंग स्टाईल आहे. लाईफ म्हणजे मूल्यावर आधारलेलं, सम व्हॅल्यूज, सम व्हर्च्यूज, सम प्रिन्सिपल्स, त्याच्यावर आधारलेली जीवन पद्धती, त्याला आपण म्हणतो लाईफ. हे लिव्हिंग आहे. आणि म्हणून एक विधान करतो, लक्षात ठेवा. आणि हे खरं उरलेल्या आयुष्यात जगण्याची संधी या प्रसंगापासून आपल्याला मिळू दे. संधी मिळणारच आहे. आपल्याला इन्स्पिरेशन मिळाली पाहिजे, मोटिवेशन. आतून मला वाटलं पाहिजे की मी बदलणार आहे, खरंच बदलणार आहे. ज्या वेळेला मला कळतं की माझ्यात हे बदल आवश्यक आहेत, त्यावेळेला मला कुणी थांबवू शकत नाही. आणि ज्या वेळेला माझ्यातले दोषच मला कळत नाहीत, त्यावेळेला मला कुणी चालू करू शकता येत नाही. अगदी लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या संस्कृतीचा विचार करतो, त्यावेळेला मानव हा या पृथ्वीच्या पाठीवरचा एकमेव प्राणी आहे ज्याला भाषा आहे, जो हसू शकतो, ज्याला संस्कृती आहे, ज्याला समाज आहे, समाजातल्या संस्था आहेत, आणि आत्ताच सांगितलं ज्याला लाईफ आहे. बाकीच्या सगळ्या प्राण्यांना, अगदी जे करोना वगैरे दिसत नाहीत अशा मायक्रो ऑर्गॅनिझमलासुद्धा लिव्हिंग आहे. फक्त तगणं आहे, फक्त जगणं आहे, जीवन नाही आहे. जीवन फक्त माणसाला आहे. इथून आपण सुरू करूया विषय. रामायण म्हणलं की आपल्याला वाल्मिकींचं रामायण आठवतं. पण वाल्मिकींचं रामायण आणि मुख्य म्हणजे तुलसी रामायण, याच्यात आत्ता हिने गाणं म्हणलं तो प्रसंग नाही आहे. शबरीचा प्रसंग आहे. कारण शबरीला तिचे जे गुरु आहेत मतंग ऋषी, तिने एक निरोप दिलेला आहे. आणि राम येणारच आहे इकडे. आणि राम आल्यानंतर त्यांना हा निरोप दे आणि मग तू आत्मविसर्जन कर, आत्मदहन कर. तिच्यात ती शक्ती होती. आपल्याला ती भिलनी वाटते, पण रामायणात तिला भामिनी म्हणजे अत्यंत तेजस्वी स्त्री, तपस्विनी, योगिनी हे शब्द वापरलेले आहेत. आणि निरोप दिल्यानंतर रामा आता मी धन्य झाले, आणि म्हणून त्याने आत्मविसर्जन योगाग्नी पेटवून राख झालेली आहे. आणि तिची प्रत्येक इंद्रिय, ज्याला गात्र आणि गात्र, इंद्रिय आणि इंद्रिय, आणि शेवटी प्राणज्योत रामाच्यात विलीन झालेले आहे. हे बघितलं कुणी? लक्ष्मणाने. आणि एक प्रसंग तुम्हाला सांगतो. राम हा इतका मर्यादाशील आहे की तिला म्हणतो की तू मला बोरं दिलीस, मी आनंदाने खाल्ली. लक्ष्मणाने खाल्लेली नाही आहेत, कारण ती उष्टी आहेत आणि भिलनी आहेत. त्यावेळेला ते कडवतीने म्हणलं नाही, वेदांचा मधुरिमा हा या बोरांचा जो लालिमा आहे ना त्याला आहे. हे नुसता रंग नाही पिकलेल्या बोरांचा, वेदांच्या मंत्रांचा मधुरिमा. आणि तुला सौमित्री शंकित दृष्टी, तू बघतच राहा, तुझ्यावर अशी रुचीची वृष्टी होणारच नाही. सुंदर विचार आहे. हे सांगितल्यानंतर राम म्हणतो आता मला तुला काहीतरी द्यायला पाहिजे. राम हा कोणाचं काही ठेवत नाही. आणि ह्याच्यावरचे प्रसंग आहेत ते आपण नंतर बघूया. पण हा प्रसंग बघा. तर तो काय म्हणतो की माझ्याकडे येणारे लोक आहेत त्यांना भक्त म्हणतात, भक्त करतात त्याला भक्ती म्हणतात. तर नवविधा भक्ती जी भागवतात आहे आणि जी रामायणात आहे, रामायणातली निराळी भक्ती आहे. त्यावेळेला तो सांगतो, शबरी अगदी ऐकते आणि नंतर आत्मविसर्जन करते, आत्मदहन करते आणि रामाच्यात विलीन होते. नंतर राम पुढे निघतात, कारण त्यांना पत्ता मिळालेला आहे की पंपा नावाचं सरोवर आहे, त्याच्यावर त्याचे पर्वत आहे, चित्रव नाही, ऋष्यशृंग ऋषी आहेत ना, ऋष्यमुख, हा ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. आणि तिथे काही वानर आहेत, 4-5 वानर आणि एक अस्वल जांबुवंत. त्यांना शरण जा, मैत्रीचा करार कर, कारण तुम्ही समदुःखी आहात. सुग्रीवाची पत्नी त्याचा मोठा भाऊ वालीनं पळवलेली आहे बळजबरीने, आणि तुझी पत्नी रावणानं पळवलेली आहे. तुम्ही समदुःखी आहात, तुम्ही मैत्रीचा करार करा आणि रावणाचा संहार करा. इतका स्पष्ट निरोप त्या मतंग ऋषींनी दिलेला होता. त्यावेळेला तो म्हणतो मी तुला नवविधा भक्ती सांगतो. आणि माझ्याकडे येण्याची म्हणजे अयोध्येच्या रामाकडे येण्याची नाही, तो जो आत्माराम आहे त्याच्याकडे जाण्यासाठी, तो परमेश्वर जो आहे त्याच्याकडे जाण्यासाठी मी तुला भक्ती सांगतो. सांगितली. पुढे निघाल्यावर लक्ष्मण विचारतो, रामा तुला माहीत होतं ना रे की शबरी निरोप दिल्यानंतर आत्मदहन करून तुझ्यात विलीन होणार आहे? माहीत होतं ना. तर त्यावेळेला तो म्हणतो की मग तिला तू नवविधा भक्तीचा उपदेश का केलास? तो म्हणतो, वेड्या, तो तुझ्यासाठी होता, तो तुझ्यासाठी होता. आणि दुसऱ्याला काय सांगतो हे आपण जास्त लक्ष देऊन ऐकतो, माहीत आहे ना, म्हणून मी तो शबरीला सांगितला. तुला सांगायला मला वेळ होताच. ही गंमत बघा. रामाचं सगळंच जीवन आहे ना ते मर्यादा पुरुषोत्तम असंच जीवन आहे. आणि पण मग मी त्यांना गमतीनं म्हणलं, आपण सगळे मर्यादित आहोत. सगळंच मर्यादित आहे आपलं.
महाराजांचं एक वाक्य आहे, आपलं सगळं मध्यम मध्यम आहे. आपला राग मध्यम, आपला लोभ मध्यम, आपला मदसुद्धा मध्यम. तो जर एका टोकाला गेला दुर्योधनासारखा किंवा कंसासारखा किंवा जरासंधासारखा, देवाला अवतार घ्यावाच लागेल. रावणासारखा जर अहंकार तुमच्यात आला तर राम जन्मेल तुमचा तो अहंकार नष्ट करायला. पण आपलं सगळंच मध्यम मध्यम. एवढं रागवणं पुरे झालं नाही का गं, 2 कप फोडले, आता तिसरा परवडणार नाही आपल्याला, उद्या फोडायला काहीतरी पाहिजेच. ती म्हणेल काही हरकत नाही, तुम्ही फोडणार नाहीत, मी प्लास्टिकचेच कप आणलेले आहेत, ती त्यांचीच बायको आहे ना. हे सगळं तुम्हाला सांगतो आत्मवंचन आहे. आपण स्वतःला फसवतो आहे, खरंच स्वतःला फसवतो आहे. ही आपली भक्ती तशीच आहे. कारण जोपर्यंत चिंतन होत नाही तोपर्यंत म्हणलेली आरतीसुद्धा आर्तभावानं येत नाही. आपण सदा आराम शब्द वापरतो, त्याचे 3 अर्थ आहेत. आपण आराम कल्पवृक्षानाम विरामस म्हणतो ना सकला. आपण आराम म्हणजे गार्डन्स, उद्यान आहेत. एक कल्पवृक्ष पुरणार नाही मानव जातीला. खरं अगदी विनोदाने म्हणायचं असेल तर आपल्या पंतप्रधानांचं नाव घेता सांगतो, आपल्यासारखे पंतप्रधान 80 कोटी जर भारतात जन्मले ना तरच भारत सुधारेल. कारण नुसतं काय हो त्यांचं ऐकतोय, जय जयकार करतो, वा काय बोलले, मला त्याच्यात बंधन वर्तनात बदल काही नाही आहे, हा बरं लक्षात ठेवा. म्हणून काय की ज्या वेळेला रामाचं चरित्र आपण ऐकतो त्यावेळेला या बाकीच्या गोष्टींचाही विचार करावा लागतो. तो आपण करणार आहोत. 5 रामायणं महत्त्वाची आहेत. वाल्मिकी रामायण ज्याला आपण वारा म्हणूया, त्याच्यानंतर आलं तुलसी रामायण त्याला तुरा म्हणूया, नंतर भावार्थ रामायण त्याला भारा म्हणूया, अध्यात्म रामायण त्याला अरा म्हणूया, आणि गिरा म्हणजे गीत रामायण. या 5 रामायणांवर आधारित आपण मर्यादा पुरुषोत्तम राम हे रामाचं जे एक प्रकारचं चरित्र आहे. म्हणून आराम म्हणल्यानंतर आ म्हणजे सर्व बाजूनी, समाधी, सम आ धी, धी म्हणजे बुद्धी. माझी बुद्धी सम्यक म्हणजे कल्याणासाठी एका ठिकाणी मी ठेवतो त्याला समाधी म्हणतात. आपली बुद्धी विखुरलेली असते, डिस्ट्रॅक्टेड आपण म्हणतो, इकडे तिकडे तिकडे सगळं. आता ते मूल रडते आपल्याला माहीत आहे, कोणी नाही, मलाही ऐकू येतं. कुणाचं मूल हे म्हणलं की गेलं मन तिकडे, इकडेचं लक्ष गेलं. कुणाचं, का रडतंय, काय केलं पाहिजे, काही विचार करून मूल रडतंय, एवढं पुरेसं आहे. हां, हेच तुम्हाला सांगतो, समाधीत आ नावाचं जे बुद्धी आहे, सगळं चित्त आहे, जे अटेन्शन लक्ष आहे, सगळं केंद्रित करायचं आहे. म्हणून आ म्हणजे सर्व बाजूनी राम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. सर्व बाजूनी मी रामात बसलेलो आहे. सकाळी रामात होतो, आत्ता रामात आहे, रात्री रामात असेल, कामाच्या सुरुवातीला रामात होतो, मध्ये रामात आहे, शेवटी रामात आहे. मी रामातच आहे, आराम. मग राम हमारा जप करे. आणि दुसरा आराम आपल्याला काही सांगायला पाहिजे, सांगा बरं, आपण करतच असतो तो. आणि म्हणून आपले पहिले पंतप्रधान रामाचा उल्लेख न करता म्हणायचे आराम हराम है. 2 राम आले बरं का त्याच्यात, पण एक गंमत सोळा. संख्या चंद्रकला गुणे, कुठे येतो शब्द? भीमरूपीत येतो. लोक विचारतात संख्या चंद्रकला गुणे काय? 11 वेळा भीमरूपी म्हणा असा संकेत आहे. कारण हनुमान हा 11वा रुद्र आहे. शंकराचा 11वा अंशावतार हनुमान आहे, म्हणून त्याला भीमरूपी महारुद्रा म्हणतो. नुसता रुद्र नाही, तो महारुद्र आहे. 11 आहे म्हणून त्याला 11 शनिवार करा, 11 माळा घाला रुईच्या, 11 नारळ फोडा, 11 उपवास करा. हे 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. जीवनात जर आनंद निर्माण करायचा असेल तर उपासना करा, आणि ती उपासना शक्यतो गुप्त ठेवा. पण आपली जे अंतरंगीची मंडळी असतील तर सांगितल्याशिवाय राहू नका. कारण माझ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुमच्यातून मला मार्गदर्शन मिळेल. अगदी लक्षात ठेवा. म्हणून एक उपासना आजपासून सुरू करायला हरकत नाही आपल्याला. इथे आपण करतोय म्हणून 22 दिवे तिथे लावलेले आहेत. कारण 22 तारखेला ते रामलल्ला बसणार आहेत. 20-24 हे काय आहे? तिथे आहे, आपलं वर्ष आहे. आणि 20-24 म्हणजे 20 माळा. श्रीराम जय राम जय जय राम 3 मिनटं लागतात. 1 तास रोज, 1 तास आज, उद्या आणि परवा. खरं म्हणजे जमायला हरकत नाही. निवृत्त माणसांना जमायला तर काहीच हरकत नाही. नाहीतर निदान 1 तास जप या 3 दिवसात करूया आपण. कारण ज्ञानेश्वरांनीच सांगितलेलं आहे 24 तास तुम्हाला देवाला देता येणार नाही. कसं? आम्हाला संसार नाही का? पण संसार करताना मनात जर विचार असतात तर मनात रामनाम असायला काय हरकत आहे? अक्षरशः तुम्हाला सांगतो, बिलकुल स्पेस टाईम शक्ती काही ऑक्युपाय न करणारी ही साधन आहे. रामनामला तुम्ही जर शब्द म्हणलात, त्या वह्या लिहिल्यात, तर त्या वह्यानं वजन आहे. रामनामाला वजन नाही आहे. रामनामाला स्पेस नाही आहे ऑक्युपाय करणारी. रामनामाला व्हॉल्यूम नाही, काही नाही आहे. चव नाही, रंग नाही, काही नाही. म्हणून ते लोकांना आवडत नाही.
कंटाळवाणं वाटतं. त्याला जर चव असती, चाट मसाला वगैरे घालून जर रामनाम केलं, आता कदाचित अयोध्येला घडतही असेल ना, काय घडेल सांगता येत नाही आहे, पण अत्यंत नीरस वाटेल ते सरस बनवायचं, ते रामनामाची खरी गोडी आहे. म्हणून निदान 1 तास नाम आज उद्या परवा घेऊया, आज आपण नाही जमलं उद्या परवा घेऊया. 22 दिवे, 22 फुलं किंवा 22 तुळशीची पानं किंवा 22 तांदूळ, अक्षता आपण म्हणूया. पण 22 का? आजचा दिवस तारीख मला लक्षात ठेवायची आहे, 2024. मग जानेवारीचं काय? 1 तो रामच आहे ना, एकच राम आहे. सगळीकडे घट घट में लेटा, पण एक राम म्हणतात दशरथ का बेटा. दशरथ का बेटा कुठे जिवंत आहे, पण एक राम घट घट में लेटा. आपल्या प्रत्येकात जो राम आहे, आणि जो राम गेल्यानंतर सुद्धा म्हणजे मेल्यानंतर सुद्धा राम नाम सत्य आहे, हे त्या मेलेल्या माणसासाठी आपण म्हणतो. त्याला विचारायला काय उपयोग आहे त्याचा? जिवंत माणसं जे घेऊन जात असतात त्यांच्यासाठी राम नाम सत्य आहे. त्यांच्यासाठी तो आपण म्हणतो ना मंत्र, महामृत्युंजय मंत्र, ते आजोबा मरणार तेव्हा मरणारच असतात. तू म्हणतोयस ना नातवा, तू म्हणतोयस ना मुला, तुझ्यासाठी हा मंत्र आहे की सुगंधिम पुष्टिवर्धनम. हा जो मंत्र आहे ना, तुझं जीवन तू सुगंधी बनव आणि स्वतः पुष्ट बनताना इतरांनाही पुष्ट बनव. हे फार महत्त्वाचा मंत्र आहे, तरच तू मृत्यूवर मात करशील. तर संख्या चंद्रकला गुणे राम हा चंद्र आहे, पण राम हा सूर्यवंशातला आहे. म्हणजे रामाच्या चरित्रात चंद्र आणि सूर्य यांचा सुंदर संगम आहे. चंद्र म्हणजे शांत, सौम्य, सोम हे चंद्राचं नाव आहे. म्हणून मंडे हा मून डे आहे, ज्याला आपण सोमवार म्हणतो. आणि रविवार, रवी म्हणजे सूर्य, त्याला सन डे म्हणतात. असं का? याचा तरुणांनी विचार करा, गुगलवर सगळी माहिती मिळेल की हे जे निरनिराळे वार आहेत, कुठे ना कुठेतरी आपल्या संस्कृतीशी त्यांचा संबंध आहे. तर चंद्र म्हणून राम अतिशय शांत आहे, पण सूर्य म्हणून तो तापला ना, तर रावणाला तो तापल्याशिवाय नव्हता. एक साधा प्रसंग सांगतो तुम्हाला. सेतू बांधायचा आहे, तर कसा बांधायचा कल्पना सुचत नाही आहे. म्हणून रामाने शंकराचं लिंग स्थापन केलं, ज्याला आपण रामेश्वराचं लिंग म्हणतो. 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्याच्यात रामेश्वरापासून सुरुवात करा आणि पाशुपतेश्वरापर्यंत जा. पाशुपतेश्वर म्हणजे काठमांडू, संपूर्ण भारतात ती आहेत. तर लक्षात घ्या, तर रामेश्वर 3 दिवस आणि 3 रात्री राम हा प्रायोपवेशन करून, म्हणजे निर्निद्रा निराहार, म्हणजे त्याने पाणी घेतलेलं नाही आहे. आणि परत परत विनंती करतोय की हे सागरा आम्हाला मार्ग दाखव, हे सागरा आम्हाला वाट दे. माझी सेना वानरांची आहे, ते गेले पाहिजेत ना लंकेत, तरच आम्ही रावणाशी युद्ध करू शकू. 3ऱ्या दिवशी मात्र राम, हल्ली जे चित्र आपण बघतो, समुद्र वर आलेला आहे, रामाने धनुष्य धरलेला आहे, एक पाय पुढे टाकलेला आहे, हातात बाण आहे, तो रागवलेला राम आग्नेयास्त्राने मी वाफ करून टाकतो तुझी सगळी. त्यावेळेला सागर पुरुष म्हणा, सागर देवता म्हणा, हात जोडून रामाला शरण येतो आणि म्हणतो की रामा, आत्ता तू जो रागवलायस ना माझ्यावर, तो रागवावास म्हणून 3 दिवस मी आलो नाही तुझ्याकडे. हा राग कायम ठेव, हा त्वेष, हा आवेश आणि हा अभिनिवेश असल्याशिवाय रावण मरणार नाही तुझ्याकडून. रावणाला काय प्लीज मर रे म्हणणार आहात का तुम्ही? आवेश पाहिजे, हा आवेश कायम ठेव. तू क्रोध हो, तुला क्रोध येत नाही, हा क्रोध कायम ठेव जर रावणाला मारायचं असेल तर. आणि सागर कोण आहे तर आपण बघूया. पहिल्यांदा रामायण दिलं, रामानंद सागर. काय सुंदर आहे, राम, आनंद आणि सागर. सागराचा रामाशी काय संबंध आहे ते बघूया. सगर नावाचा एक राजा, रामाचा पूर्वज, अत्यंत चांगला हो. त्याच्या जन्माची कथा तुम्हाला वाटेल की मी जरा विषयांतर करतोय, पण नाही, असं रामायण सांगताना असं व्हावंच लागतं. फक्त काय आपल्याला वेळेची मुदत आहे म्हणून मी नंतर आवरेन. विचार करा की सगर नावाचा जो राजा, तो झाला अत्यंत चांगला सात्विक राजा. त्याला म्हणे 60,000 पुत्र होते. अनेक पुत्र होते म्हणायला काय, कारण अनेक राण्या असायच्या ना. असं म्हणतात की दशरथाला 303 राण्या होत्या. आपल्याला 3 राण्या माहीत आहेत, पण 3 कारण मूल व्हावं, अपत्य व्हावं, संतान व्हावं म्हणून लग्न केली जातात. कधी डिप्लोमॅटिक मॅरेजेस असतात की तू माझा संबंधी झालास तर आपण निदान एकमेकाविरुद्ध करणार नाही. अर्जुनाची 5 लग्न झालेली होती. मी सगळं सांगत नाही, पण लक्षात ठेवा की त्या लोकांनी मदत केली आणि म्हणून पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य उभं राहिलं. त्यांचं 11 होतं कौरवांचं, पण पांडवांचं अरे 13 वर्ष ही माणसं दूर आहेत सत्तेपासून, त्यांच्याकडे लढायला कोण होतं तर एक म्हणजे पांचाळ राजा, म्हणजे द्रुपद, कारण द्रौपदी त्याची मुलगीच होती म्हणून त्याला त्याच्याकडून भाग होतं. आणि बाकी कोण होतं
रामाकडे होतं कोण? सगळं त्यांनी पांडवांच्याकडे होतं, ते रामाकडे नाही, कृष्ण आणि अर्जुनांकडे, पांडवांकडे नव्हतं. अशी लग्न करायची. ते शिवाजीची 8 लग्न झालेली होती. ती लग्नासाठी लग्न, ते अरबांशी तुलना करू नका त्यांना हे निराळच असतं. तर तसं रामाच्या जीवनात, याच्या जीवनात, सगराच्या ह्याच्यात अनेक लग्न केली. शेवटी एका राणीला दिवस गेले. सगळ्याजण म्हणायला मूल होईल, कौतुक होईल, आपलाच मुलगा नाही का तो. एक राणी म्हणाली तिला जर मूल झालं तर ती राजमाता होईल, आणि ती काल परवा लग्न झालेलं आहे. कैकेयी सगळ्यात ज्युनियर मोस्ट होती ना, आणि तिला मुलगा झाला तर तो सिंहासनावर बसला पाहिजे, या अटीवर तिला दिलं होतं. 2 प्रकारच्या पत्नी असतात, एक वीर्य शुल्का आणि दुसरी राज्य शुल्का. दोन्ही उदाहरणं महाभारत आणि रामात आहेत. रामायणात लक्षात ठेवा, सीता ही वीर्य शुल्क आहे, ते धनुष्य उचलून दाखवा, त्याला प्रत्यंचा जोडा, हे तुम्ही पराक्रम सिद्ध करा, तुमचं पौरुष सिद्ध करा, आणि मग सीता ही तुमची पत्नी होईल. तशी इकडे वीर्य शुल्का द्रौपदी होती. ती किती अवघड होतं, खाली बघा आणि वरती मारा, तुमचा पराक्रम सिद्ध करा, कौशल्य सिद्ध करा, मग द्रौपदी तुम्हाला मिळेल. या वीर्य शुल्का होत्या. आणि राज्य शुल्का तिकडे कैकेयी रामायणात, आणि इकडे सत्यवती शंतनूची ती पत्नी होती. तिने अटच घातली, म्हणून भीष्माला प्रतिज्ञा करावी लागली ना, की माझी मुलं बसणार नाहीत म्हणून मी लग्न करणार नाही, आणि मी स्वतः आजन्म सिंहासनावर बसणार नाही, पण सिंहासनाची नोकरी करेन, सिंहासनाची एकनिष्ठ राहीन. हे विचार करा तुम्ही. या छोट्या छोट्या घटना असतात, ते जोडून चरित्र बनतं. तर तो सगर, तर मग विष दिलं त्या राणीला, आणि ती राणी सैरावैरा धावायला लागली. दाह व्हायला लागला तिच्या गर्भाशयाचा, आणि म्हणाली आत्महत्या करते. पाण्यात जाऊन तिथे थंड होतं का बघतो, नाही तर वाहून जाते. इतक्यात ऋषींचा आश्रम असतो, ऋषी ध्यानस्थ असतात. ती नमस्कार करते, आणि पूर्वी नमस्कार करताना हातातली कंकणं वाजवून नमस्कार करते. हो, मामनजी म्हणजे सासरी बुवा असं करायचे असतात. ते ऋषीवर नमस्कार करते म्हटल्यानंतर पुत्रवती भव, ती हुंदका देऊन रडायला लागली. ती म्हणाली हा पुढच्या जन्मासाठी आहे का या जन्मासाठी, कारण माझं गर्भाशय जळतंय जवळजवळ त्या विषामुळे दाह होतोय. तर ते म्हणाले मी कुठे आशीर्वाद दिला होता, मी ज्याच्याशी एकरूप झालो होतो त्या परमेश्वराचा आशीर्वाद होता, तो खोटं होणार नाही. मी तुला सांगतो, जे गर म्हणजे विष, आपण मराठीत गरळ म्हणतो, का गरळ ओकतोयस, विष गर, तर हे सगळं तुला दिलेलं विष गर्भाशय वगैरे जाळते ना, ते एके ठिकाणी एकत्र होईल, आणि तो मुलगा जो जन्मेल तो सगर म्हणजे विषासहित जन्मेल, विथ पॉयझन, आणि त्याच्यावर कुठल्याही विषाचा परिणाम होणार नाही. आणि या सामर्थ्याचा उपयोग तो एक चांगला राजा म्हणून राज्य करण्यात करेल. ही मुलं उन्मत्त झाली. काय त्यांना निरनिराळे यज्ञ करायचा वेळ लागला, अश्वमेध यज्ञ. सागराची गोष्ट आपण बघतोय, आणि तिथून सुरुवात करणार आहोत, कारण सागर हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो पुरुषोत्तम होणार नाही कारण तो निसर्गातला आहे, पण मर्यादा पाळतो म्हणून सागर सागर आहे. पूर आल्यानंतर नदीचं काय होतं तुम्हाला माहीत आहे, आणि उन्हाळ्यात काय होतं हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे नदी ही कधीच, नदीला पूर येतो, सागराला पूर येत नाही. आणि सागराला जर पूर म्हणजे फ्लड्स येत असते तर सागराच्या काठावर हाताच्या अंतरावर 5 स्टार हॉटेल्स बांधली नसती आपण, कारण सागराची भरती आणि ओहोटी पौर्णिमेला जरा जास्त, तेवढी त्याच्या मर्यादेच्या बाहेर तो जात नाही ना. म्हणून सागराचं उदाहरण रामचंद्रासाठी, म्हणून ही सागराची गोष्ट थोडक्यात सांगतोय. तर झालं काय, तर तो मुलगा जन्माला, आणि खरंच तो आरोग्य म्हणजे काय, विषाचाच प्रभाव नाही. म्हणजे आपण हल्ली विष म्हणजे टॉक्सिन्स वगैरे सगळे, त्याच्यावर कशाचा प्रभाव नाही आहे. आरोग्य चांगलं आहे, चांगलं शिक्षण केलेलं आहे, चांगले संस्कार आहेत, सदाचरणी राजा म्हणून होतो. ही मुलं जे आहेत ती अश्वमेध यज्ञ करतात, आणि तो यज्ञ राजा पवित्र असल्यामुळे त्यांनी जर उद्या माझं सिंहासन मागितलं, इंद्र हा कायम अस्थिर आहे लक्षात ठेवा. आणि इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली, तिथली सत्ता 5 वर्षांनी डळमळीत होईल की काय अशी नेहमी भीती असते. तर इंद्राचं सिंहासन कायम डळमळीत असतं. आपण इंद्राचं एकच चित्र बघतो पौराणिक, की तो सतत धावतोय, त्राहिमाम पाहिमाम, रक्षण करा, तारण करा, कधी ब्रह्मदेवाकडे, कधी शंकराकडे, कधी विष्णूकडे, अवतार घ्या. हे संकट आलेलं आहे. तो ऋषी, मग अत्री असेल, अनसूयेमुळे, पतिव्रतेमुळे त्याचं तेज असतं. आणि इकडे आता हा यज्ञ जर केला, अश्वमेध यज्ञ, आणि त्यांनी सांगितलं इंद्राचं सिंहासन पाहिजे, मला सिंहासन मोकळं करावं लागेल, तेव्हा काय करू. इथे सहज पालकांनी, आपण सगळेच पालक आहोत लक्षात ठेवा, एक विचार करण्यासारखे. देवांचे गुरु बृहस्पती, त्यांच्याकडे कोणीही कुठलीही समस्या म्हणजे प्रॉब्लेम घेऊन गेला ना, एकच त्यांचं असतं,
मी थिअरी सांगेन, प्रॅक्टिकल तुम्ही करायचं. मी उपाय सांगेल, तो कसा करायचा सगळं मीच सांगू का, असं तो इंद्राला देवाला नेहमी म्हणलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलं की तो अश्वमेधाचा जो अश्व आहे ना तो लपवून ठेव, तो अशा ठिकाणी लपवून ठेव की तो सापडणार नाही, आणि जर सापडला तर तो काढताना या मुलांचा नाश होईल. तो म्हणाला म्हणजे कुठे लपवून ठेवू, तेही मीच सांगू का. त्यांनी लगेच डोळे मिटून त्याची समाधी सुरू झाली. बृहस्पतींचे देवांचे गुरु आहेत ते. आता लपवून ठेवायचा, तर त्यांनी सगळीकडे लपवून, इकडे काय अवघड आहे का सापडणं, ते सगळे 60,000 आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की आसमान निगल जाय जसं धरणी खाईले, कुठेही लपवला तरी ते शोधून काढते. एकाला कल्पना सुचते. काय कल्पना, अशा ऋषींच्या शेजारी जाऊन बांधूया की जे अनेक वर्ष तपश्चर्या करतायत, आणि तो घोडा सोडवताना त्यांचा तपोभंग झाला तर त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. हा नियमच आहे. तर त्यामुळे त्यांना कळतात. कपिल नावाचे ऋषी, आता जिथे गंगासागर म्हणजे गंगा सागराला मिळते, खरं गंगेमुळे सागर झालेला आहे, सागर हा गंगेचा पुत्र आहे. पण गंमत बघूया, तर ते सागराच्या ठिकाणी गुहेत अजूनही तिथे कपिल तीर्थ आहे. तिथे दरवर्षी जत्रा भरते, कपिलांची मूर्ती बसवलेली आहे. कपिल हे एका अर्थाने चिरंजीव आहेत. तर त्यांच्या ठिकाणी जाऊन बांधूया. त्या गुहेत अगदी अलगद जातात, हे ध्यानस्थ आहेत. आणि ते इंद्र जातो, इंद्राला काही अवघड नाही आहेत या गोष्टी. अलगदपणे जाऊन तो घोडा बांधतो. हे घोडा सगळीकडे शोधतात. या गुहेत आल्यानंतर म्हणतात आमचा घोडा लपवून ठेवलास काय, म्हणून त्यांना उन्माद येतो ना, हिस्टेरिया. आणि त्या गडबडीत ते सर्रकन घोड्याला काढतात. कपिल ऋषींची समाधी भंग पावते. त्यांच्या दृष्टीचा झोत त्या सगळ्या हजारो त्यांचे पुत्र म्हणूया आपण त्यांच्यावरून जातो आणि तिथेच राखून पडतात. राखेचे ढीग, रांगोळी आपण घालतो ना ठिपक्यांचे, ठिपके जसे असतात ते कल्पना करा 60,000 असे ढीग झालेले आहेत. आपण म्हणूया तिथे लिहिलं आहे म्हणून. आता ह्यांना काय, यांची गती काय पुढे, म्हणजे यांचं जीवनच नाही आहे. या अस्थि विसर्जन काय करायचं आहे, शापातून अस्थि निर्माण झालेल्या आहेत. ह्यांना पवित्र केलं पाहिजे मग विसर्जन. मग ऋषी सांगतात की गंगा जी तिथे वरती आहे ती खाली आणा. कोणाला सांगितलं, 3 पिढ्या केलेल्या आहेत. एक दिलीप नावाचा राजा, त्याचा मुलगा अंशुमान, त्याचा मुलगा भगीरथ. आपल्याला भगीरथाच्या प्रयत्नाने भागीरथी आली आपण म्हणतो, पण भगीरथ, पण ह्या 3 पिढ्या कार्य चाललं होतं ते, त्याच्याबद्दल आत्ता बोलायला नको. पण गंगेला विनंती केली, गंगा उतरली. कुठे, शंकराच्या डोक्या जटाजुटात त्यांनी ती बांधून घातली आणि मग मार्ग दाखवला भगीरथाने आणि गंगा आली. गंगा आल्यानंतर तिचं काम काय होतं, संपूर्ण गंगा वाहिली ना तिच्या मार्गावरून शेकडो किलोमीटर्स, आणि नंतर ती त्या ठिकाणी आली जिथे ते सगळे ढीग होते. त्या सगळ्या ढिगांवरून गंगा गेली, ते ढीग पवित्र झाले आणि प्रत्येकातून एक दिव्य पुरुष व्यक्त झाला आणि नमस्कार केला ऋषींना आणि निघून गेलेले, मुक्त झाले ते. गंगा म्हणाली माझं नावच आहे गंगा, ग म्हणजे गमन करणे, मी थांबू शकतच नाही आहे. आणि नदीचं हेच वैशिष्ट्य आहे, सागराला मिळाली तरी उगमापासून वाहतच असते ना ती, नदी थांबत नाही. आता सागराला मिळाले, आता सांगलं मिलन झालं माझं सागराशी, नाही, ती वाहतच असते. ह्या पाण्याचं काय करू. सुदैवानं तिथे एक मोठा असा खड्डा होता, गंगा सागर ज्याला आपण म्हणतो, आता आपण त्याला बे ऑफ बेंगॉल म्हणतो, बंगालचा उपसागर. त्या बंगालच्या उपसागराला आपण गंगासागर नाव आहे आपलं. आणि हृद म्हणजे खड्डा. हृद हे विष्णूचं, विष्णू सहस्रनामातलं नाव आहे. तिथे लोक हृद म्हणतात, हृद नाही आहे, हृद, र अर्धा आणि त्याला ह, हृद म्हणजे खड्डा. तिथे गंगा पाणी टाकत गेली, सागर निर्माण झाला. सागर शब्द का निर्माण झाला, सगराच्या पुत्रांचा उद्धार करायला गंगेचं पाणी साठलं, सगरांपासून सागर हे तयार झाला. आता या सागराशी रामाचं जे नातं आहे, म्हणून त्या सागराने सांगितलं तुझी मी परीक्षा पाहत होतो, आता तुझ्या क्रोध झालेला आहे तो मेंटेन कर, म्हणजे टिकव, रावणाचा वध करेतो पर्यंत. 16 फक्त प्रसंग मी तुम्हाला सांगतो, सगळं सांगायला वेळ मिळणार नाही कदाचित, पण आपल्याला संपूर्ण रामायणातले प्रसंग आहेत. पहिल्यांदा मर्यादा पुरुषोत्तम म्हणल्यानंतर निरनिराळ्या नात्यात तो मर्यादा पुरुषोत्तम कसा आहे असा पहिला विचार. 3 प्रकाराने विचार करता येतो. नातं कुठलं, पहिल्यांदा पुत्र, पुत्र म्हणून त्याचं वर्तन कसं आहे सांगावं. म्हणजे तो पित्याचं वचन पूर्ण करावं म्हणून हा वनवासात गेलेला एकमेव पुत्र आहे संपूर्ण इतिहासातला. आणि ह्यानी ते लोक आता भारावून गेलेले आहेत की असा, आपण हल्ली नेहमीच्या भाषेत म्हणतो स्टे का नाही आणला रामाने, हल्लीच्या भाषेत खरं मी जात नाही, तू कोण आहेस,
दशरथ त्याला सांगतो की मी तुला राजा बनवतो शब्दानं, तुम्हाला अटक कर, तुरुंगात टाक आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घे. वसिष्ठ वगैरे सगळे तयारच आहेत. राम म्हणतो काय सांगता तुम्ही, मातेने जर तुम्हाला तुम्ही देणार आहात तर तुमचे शब्द मी खरे करेन. रघुकुल की रीती चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. ते इथे रामाचे उद्गार आहेत. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया ताटकावध. हे दोन अवतार आहेत ना, कृष्ण आणि राम यांनी आपल्या अवतार कार्याची सुरुवात स्त्री शक्ती जी दुष्ट आहे तिला मारून केलेलं आहे. कृष्ण काही महिन्यांचा होता तेव्हा पूतनेला मारलं. हा आता राम 16 वर्षांचा आहे त्यावेळेला त्राटिका समोर आलेली आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय, नात्यांची मर्यादा त्यांनी पाळलेली आहे. स्वामी म्हणून तो हनुमंताचा आहे, मित्र म्हणून तो गुहक वगैरेला मित्र मानतो, आलिंगन देतो, आपल्या समकक्ष मानतो. तो अर्जुन, तो एका अर्थाने हनुमान म्हणतो मी तुझा सेवक आहे, तू माझा स्वामी आहेस. पण सेवक आणि स्वामी यांचं नातं लक्षात घ्या. ज्यावेळेला सेवक त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार करतो त्यावेळेला स्वामी त्याला उठून आलिंगन देतो. म्हणून दास्यभक्ती आणि सख्यभक्ती ही एकमेकाला जोडलेली आहे. तू मला पायाला नमस्कार कर, मी उठून तुला आलिंगन देतो, तू माझा मित्र आहेस. हा जो आहे ना दोन्ही, त्याचं म्हणून राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यांनी कधीही मर्यादा सोडलेली नाही. पती म्हणून सोडलेली नाही, पिता म्हणून सोडलेली नाही. लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं त्यांनी काय सीतेचा त्याग केला आणि त्यांनी काय हे केलं. नाही हो, रामायण वाचा, मूळ वाल्मिकी रामायण वाचा. त्याच्यात सीतेचे उद्गार काय आहेत, लक्ष्मणाचे उद्गार काय आहेत. एकच तुम्हाला सांगतो, लक्ष्मणाला राम सांगतो की आपण म्हणतो ना सीझर्स वाईफ मस्ट बी अबव सस्पिशन. मी राजा आहे आणि राजाच्या बायकोबद्दल जर असा एक आक्षेप किंवा अपवाद असेल लोकांच्या, सगळीजण म्हणायला लागले ना, रामाने जर 9 महिने ठेवलेली सीता घेतली घरात, ती रावणाकडे होती, परपुरुषाकडे होती, म्हणून तू मला म्हणशील हा काय राम त्यांनी कशाला घेतली, त्यांनी तरी दिव्य अग्निदिव्य केलेलं आहे. हे अग्निदिव्य त्याला सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी येतो या. आणि आता सीतेचा त्याग केला पाहिजे, नाहीतर लोकांचा राजावर म्हणजे राज्य यंत्रणेवरचा विश्वास उडेल, म्हणून सीतेचा त्याग केलेला आहे. ज्यावेळेला एकच तुम्हाला सांगतो, खूप मोठा प्रसंग आहे हा. रामाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून स्वतःला ॲडव्होकेट समजून स्वतःला जज नेमणारे अनेक लोक आहेत की रामाचं हे चुकलंच. ज्या वेळेला मला अनेकांनी विचारायचं, सांगूनही त्यांना जर समजलं नाही तर त्याला म्हणतो आपण हा थांबवूया, कारण आत्ता तुझी बायको वकिलाकडे गेलेली आहे, या नवऱ्यापासून सुटका पाहिजे, या नवऱ्याने माझा त्याग करावा, मी परित्यक्त राहायला तयार आहे. सर खरंच म्हणलं, आम्हाला कळतं ते धावतो तो, नाहीतर तो वाद घालतच राहतो. नाही रामाचं चुकलंच तरी रामाचं चुकलं तरीही रामाचं चुकलं, रामाचंच चुकलंच. काय हो, हे कोण राम आणि कुठे तो आणि कुठल्या पद्धतीनं त्याने ते केलेले आहे. एकच सांगतो चित्र, लक्ष्मणाला आश्चर्य वाटतं. तो रामाच्या महालात जातो, महाल सजवलेला बिलकुल नाही सजावट, पण मंचक म्हणजे पलंग हलवलेला आहे, सगळे मणिदीप वगैरे सगळे घालवलेले आहेत, गवताचा बिछाना आहे, त्याच्यानंतर पत्रावळी आहेत, मातीची मडकी आहेत, रामाचा मुकुट ठेवून रामाने जटाजूट केलेला आहे. कारण जसा सीता तिकडे वनात जगणार आहे तसं मी वन जीवन जगतो. हे असंच 14 वर्ष भरतही जगलेला आहे. भरत राज्यावर बसला नाही, त्यांनी नंदीग्रामात आणलेलं आहे सिंहासन, पादुका ठेवून राज्य केलेलं आहे, राजमुकुट सिंहासनावर ठेवलेला आहे, राजचिन्ह सिंहासनावर ठेवलेले आहेत, लक्ष्मणाने भलकल नेसलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे 14 वर्ष रामासारखं तो वनवासात आहे तर मी विजनवासात आहे, म्हणून बाजूला येऊन त्यांनी राज्य केलेलं आहे. हे अगदी लक्षात ठेवा. आणि म्हणून काय, ही जी चरित्र आहेत ना ती एवढी आदर्श आहेत की आपल्याला वाटतं की असं जगू शकता का, पण ते जगलेले आहेत. आणि म्हणून जर आपण बारीक विचार केला तर रामाचं चरित्र हे सर्व नात्यांच्या दृष्टीने तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. कुठल्याही नात्याचा त्यांनी अमर्याद वर्तन केलेलं नाही. अमर्याद वर्तनाचं उदाहरण रावण. अमर्याद वर्तन भरताने केलेलं आहे. आईला तो काय बोलतो, माता न तू वैरिणी, हे गाणं तरी आपल्याला माहीत आहे ना. शेवटी तो म्हणतो की एकच गोष्ट तू माझ्यावर उपकार केलेला आहे की तुझ्या पोटी जन्मलो म्हणून राम माझा भाऊ झाला. ह्याखेरीज तू स्थानच नाही, तुझं कुठलंही स्वप्न मी पुरं करणार नाही. आणि शेवटपर्यंत भरताने केलेलं नाही. हे मर्यादाभंग आहे. रामाने असं केलं असतं, रामाने पहिला नमस्कार नेहमीप्रमाणे कैकेयीला केलेला आहे आणि नंतर कौशल्याला. राम उठल्यानंतर पहिला नमस्कार कैकेयीला करायचा. कैकेयी आणि राम यांच्यातलं एवढं जवळचं नातं होतं. कैकेयीने हे वाक्य लक्षात ठेवा, स्वतःकडे वाईटपणा घेऊन रामाला वनवासात पाठवलेला आहे.
आणि ज्यावेळेला रावणानं सीतेला पळवलं त्यावेळेला ऋषींनी सेलिब्रेशन केलेलं आहे त्यांच्या पद्धतीने. यशस्विनी कैकई, यशस्विनी कैकई. आता राम जाणारच रावणापर्यंत, नाही तर 13 वर्ष झालाय वनवास. हे शेवटच्या वर्षातलं हे सगळं कथानक आहे. सीतेला पळवलं आणि वनवासात ठेवलं ना, आणि आपल्या बंदिवासात ठेवलं आणि रामाने युद्ध करून सोडवलं. शेवटचं वर्ष. मग तेही वर्ष संपलं असतं की हो. आणि 3 राज्य चालू राहिले असते. रावणाचं लंकेत, इकडे किष्किंधेत वालीचं, सुग्रीवाचं नाही आहे, आणि इकडे मग अयोध्येत रामाचं म्हणूया. 3 राज्य. ह्या 2 राज्य जी विकृतीवर आधारलेली आहेत, संस्कृती आधारलेली नाही आहेत. भावाची पत्नी आणि ही दुसऱ्याची पत्नी, ही ती विकृती नाश करणं आवश्यक आहे. म्हणून ती सीता पळवली गेली. ते ऋषींनी केलेलं एक सुंदर असं नाटक, म्हणजे संस्कृतमधला शब्द वापरतोय की ही रचना होती. ज्याला कंडक्टेड टूर म्हणतात ना, तसा रामाचा कंडक्टेड वनवास होता. प्रत्येक ठिकाणी हा ऋषी सांगतो आता तिकडे जा, तुला वाटेत हे आढळेल. काय काय आढळेल ते थोडक्यात आपण बघूया. त्रातिकेला मारताना मार बाण नाही म्हणलेलं, रामाने मारलेलं नाही बाण. विश्वामित्र म्हणतात मी तुला आज्ञा करतो, पण ती स्त्री आहे ना. त्यावेळेला म्हणतो पण स्त्री ही दुष्टशक्ती आहे, ती राक्षसी आहे. आत्ता संध्याकाळ झालेली आहे, रात्र झाली, तर रात्रीच्या अंधारात या असुरांची शक्ती 10 पटीनं वाढते. ही आपल्याला अनावर होईल. रामा मार तिला. राम म्हणतो मी नाही मारणार, मर्यादा, स्त्रीला मी नाही मारणार. त्यावेळेला 3 स्त्रियांची उदाहरणं विश्वामित्र सांगतात. एक आपल्याला माहीत आहे म्हणून सांगतो की शुक्राचार्यांची आई, भृगु ऋषींची पत्नी, ही दुष्टशक्ती म्हणून व्यक्त होत होती. तिला मारलेलं आहे. विष्णूंनी मारलेलं आहे, एकेला इंद्रांनी मारलेलं आहे. मग राम म्हणतो की काही हरकत नाही, पण तरी राम बाण मारत नाही. लक्षात ठेवा, मर्यादा म्हणजे काय. तो धनुष्याला प्रत्यंच्या दोरी बांधतो आणि ट्रँग ऑफ द ॲरो म्हणतात ना, इतक्या जोरात करतो आणि तो टँग असा ध्वनी निघतो ना, ती गर्भगळीत होते, ती विगली. तर तिची शक्ती जी आहे ना, ती सगळी गलवून जाते शक्ती. तिचं बळच कमी होतं. ह्यानी ती मरते का म्हणून रामाने मधली स्टेप घेतली. बाण मारलेला नाही आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि ती खरंच अशी हालायला लागते रामाच्या प्रत्यंचेचा ध्वनी. आणि तुम्हाला सगळ्यात सांगतो, हे केमिकल प्रदूषण बरं, पण नॉईज पॉल्युशन नको. आज मनाची जी डिरेंजमेंट व्हायला लागलेली आहे ना, विमानतळाच्या जवळ राहणारे किंवा अर्बन एरियाजमध्ये राहणारे, मनाच्या पातळीवर. आणि शिक्षिका इंटरव्हलनंतर जाते तेव्हा एवढ्या जोरात ते डस्टर आपटते, कारण तिला मुलांच्यापेक्षा जास्त आवाज करून मुलांना शांत करायचं असतं. काय भयंकर प्रकार आहे नाही, जोरात वाजवते. हेडमास्टरने ओळखावं, 5वा पिरियड सुरू झाला. कारण का की त्या सहन होत नाही. हो, खरंच तुम्हाला सांगतो, सहन होत नाही. आवाजाचं जे पॉल्युशन आहे, ध्वनी पॉल्युशन, तो रामाने तो उपाय केला. शेवटी भाड मारला आणि त्याचं अवतार कार्य सुरू झालं. त्याच्यानंतर यज्ञरक्षण. या त्राटिकेची मुलं सुबाहू आणि मारीच. रामाला त्यांनी बला आणि अतिबला या दिल्या होत्या शक्ती. आता एक लक्षात ठेवा, शस्त्र म्हणजे फेकून मारायची, भाला वगैरे, बाण, धनुष्य हातात असतं ते शस्त्र आहे, आणि बाण हे अस्त्र आहे, फेकून मारतो आपण. गदा हे शस्त्र आहे, तलवार हे शस्त्र आहे, फेकून नाही मारत. आता कधी कधी गदा फेकून मारतात, ती गंमत असते, पण हातात धरून लढायचं. पण बाकीचं आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र हे फेकून मारायचे असतात. ते शस्त्र अस्त्र विश्वामित्रांनी शिकवली, वसिष्ठांनी नाही. शक्ती बला, निर्णय शक्ती, आणि बला आणि अतिबला म्हणजे निराहार आणि निर्निद्रा. कितीही दिवस राहता येतं, दिवस रात्र अन्नाचा कण आणि पाण्याचा घोट न घेता आणि एक क्षणभर सुद्धा न झोपता राहता येतं. अशा त्या विद्या आहेत. विद्यार्थ्यांना शिकल्या तर काय मजा येईल नाही, न जेवता न झोपता. पण अभ्यास करू की काय दुसरं बघू हे आम्हाला माहीत नाही, पण ठीक आहे. त्याचा उपयोग झाला ना. 7 दिवसांचा यज्ञ होता. सुबाहू आणि मारीच आले. लक्ष्मण चिडायला, प्रचंड चिडणार. प्रत्येक वेळेला मर्यादाचा भंग लक्ष्मण करतो, आणि राम त्याला शांत करतो. तो रामाचा ऐकतो, कारण लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे आणि शेषावर राम झोपलेला आहे शांतपणे. तर मारतो सुबाहूला बाणानं, आणि ज्यावेळेला मारीच्याला मारायला लागतो तेव्हा लक्ष्मण तो रामा, अरे ह्या बाणाला टोकच नाही, नुसती काठी आहे. पहिल्यांदा लाकूड असतं ना, पुढे तो बाण असतो. तेव्हा राम म्हणाला, अरे ह्याला मानवास्त्र म्हणतात. लक्षात ठेवा, मानवास्त्र. ह्यामुळे काय होणार आहे, हा मरणार नाही आहे. अरे त्याला मारून टाक. नाही, माझ्या आयुष्यात पुढे त्याला एक रोल आहे, भूमिका आहे.
मारीच सुवर्णमृग, सीतेचं हरण, त्यासाठी याला सुवर्ण हरण व्हायला लागलं ना. या 2 हरणात घोटाळा होतो. हे सीतेचंही हरण केलं आणि सोन्याचंही हरण आलं. ते सोन्याचं हरिण आलं होतं आणि हे हरण म्हणजे अपहरण केलं. अपहरणाला सध्या वाईट अर्थ आहे म्हणून सीता हरणच शब्द वापरूया. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला रामाने लक्ष्मणाला सांगितलं, मारीचाला मी फक्त दूर फेकणार आहे. आणि तो इतक्या दूर राम जाऊन पडतो, कुठल्या तरी समुद्राच्या काठाला जाऊन पडतो आणि तिथे तो आश्रम बांधतो. पूर्णपणे तो ऋषी होतो. आणि ज्यावेळेला रावण सांगायला जातो की तू मारीच आहेस, त्यावेळेला दशानना, होतो रे मी, आता मी ऋषी आहे रे. नाही, मी रावण. तू नको रे, तू दशेंद्रिय आहेस, तू दशानन आहेस, तू दशमुखी आहेस, तू लंकेश आहेस, तू मला रावण का म्हणत नाहीस? रामाचा बाण लागण्यापासून रनी सुरू होणाऱ्या शब्दाची सुद्धा मी धास्ती घेतलेली आहे. मी रावण कसं म्हणू? मी दशानन म्हणेन, मी लंकेश म्हणेल. अरे मी रथसुद्धा म्हणत नाही, मी त्याला अश्वयान म्हणतो. मी आश्रम म्हणत नाही. ही बघा, मी र वापरत नाही. मारीचमध्ये र येतो रे. पण तो म्हणतो की मी तुला ठार मारेन. मग तुझ्याकडून मरण्यापेक्षा रामाकडून, तो राम म्हणत नाही, दशरथ नंदन म्हणतो, त्याच्याकडून मेलेलं बरं. म्हणून तो सोन्याचं हरण घेतो. त्यावेळेला रामाचं वर्तन नंतर बघूया. पण बघा, मारीचाला त्याने मारलेलं नाही आहे. म्हणजे इथे लक्ष्मणाला त्वेष आलेला आहे. कारण विश्वामित्रांच्या यज्ञ भ्रष्ट करतात आणि उद्ध्वस्त करतात. भ्रष्ट करायचा हाडं आणि रक्त टाकून, आणि उद्ध्वस्त करायचा मोडून. केलेलं आहे रक्षण. रामाचा तोल गेलेला नाही. राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याच्यानंतरचा प्रसंग आहे अहल्योद्धार. सगळ्यात सुंदर आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग आहे. आपल्याला काय वाटतं, दगड आहे, पाय लागला, झाली अहल्या, असं नाही आहे. फार निराळा प्रसंग आहे. आपण अगदी म्हणूया, अहल्या शिळा राघवे पदी लागता दिव्य होऊन गेले. रामाचा पद लागला. रामाने पहिला नमस्कार अयोध्येला अहल्येला केलेला आहे. अहल्या किंवा अहिल्या, खरं नाव आहे अहल्या. त्याला खूप अर्थ आहे. प्रतिकात्मक, तुम्हाला प्रतीक रामायणातली प्रतीक आहेत, महाभारतातली प्रतीक आहेत, जी आजही आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही, अहल्या आहे ते. तिला नमस्कार करतो. राम माते नमस्कार. ते म्हणते, रामा तुझ्यामुळे माझा उद्धार झाला, मी तुला नमस्कार करते. आणि दोघांनी एकमेकाला नमस्कार केलेला आहे. याला विनोबानी श्रीराम अहल्या न्याय म्हणलेला आहे. हा संवाद लक्षात ठेवा. राम कसा मर्यादा पुरुषोत्तम आहे लक्षात ठेवा. ती म्हणते की रामा, तुझ्या आधी अनेकांचे पाय मला लागले की रे. आश्रमातलं मी पाषाण होते, माझ्यावर उभं राहून निसर्गाचं लोकांनी हे दर्शन केलेलं आहे. हल्ली सेल्फी घेतली असती. चांगला दगड आहे, खाली आत अहल्या हे कुणाला माहीत आहे. राम म्हणाला, नाही ग, तुझा दगडच दिव्य होता. इतक्या दगडानं माझे पाय लागले, झाली का त्याच्यातून स्त्री निर्माण? राम मर्यादा पुरुषोत्तम, तुझ्यापर्यंत येई तोपर्यंत इतक्या दगडानं माझे पाय लागले. एकीतोनी अशी दिव्य स्त्री ऋषीपत्नी प्रकट झालेली नाही आहे. तुझा दगडच दिव्य होता. त्यावेळेला ती काय म्हणते लक्षात ठेवा, अरे तुझ्या आधी अनेकांचे पाय मला लागले की रे, पण तुझ्या पायामुळे माझा उद्धार झाला. तुझा पदस्पर्श दिव्य होता. ही रामाला दिव्य म्हणते, राम तिला दिव्य म्हणतो. हेच महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांमुळे मी शिक्षक आहे हे कायम लक्षात ठेवायचं. आणि शिक्षकामुळे मी विद्यार्थी आहे हे त्यांनी लक्षात ठेवायचं. पालकांमुळे आम्ही मुलं आहोत आणि मुलामुळे आम्ही पालक आहोत हे एक्सटेंड करा. पण पेशंटमुळे मी डॉक्टर आहे हो, डॉक्टरांनी विचार करा. डिपॉझिटर्समुळे मी बँकेचा मॅनेजर आहे हो. सगळीकडे जर हा विचार झाला, मी तुम्हाला, तुम्ही श्रोते आहात, मला तुम्ही मोठे आहात, मी वक्ता आहे, तुम्हाला मी मोठा असलो पाहिजे, तरच सत्संग होईल. नाही तर दुस्संग त्यातून माप तुम्ही फेकून माराल. विचार करा. मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला हा प्रसंग घडतो, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण, रामाच्या मनाचा तोल गेला नाही, तो मर्यादेतच वागलेला आहे. पुढचा प्रसंग शिवधनुष्य भंग. त्याला इतका ओशाळवाणा राम जर कधी झाला असेल, ते धनुष्य मोडल्यावर, धनुष्याला फक्त वाकवून प्रत्यंच्या दोरी लावायचे, ते धनुष्य मोडलं. राम सगळीकडे, आपण ॲपॉलॉजेटिकली म्हणतो ना, हो मोडलं हो माझ्यात, मी नाही हो मोडलं, ते मोडलं हो मी नाही हो मोडलं. काय मर्यादा आहे? ज्याच्या हातून ते धनुष्य मोडलं जातं, शिवधनुष्य. आणि पुढचा प्रसंग आहे त्याच्यात तर आणखीन रामाची मर्यादा दिसून येते. मग लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ते अयोध्याला लागतात. वाटेत परशुराम दाण दाण पावलं टाकत येतात. जणू पृथ्वी दुभंगेल, भूकंप होईल. कोण येते? सगळ्यांचे रथ संपतात. येतात ते परशुराम. परशुराम हा रामाच्या आधीचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे, तोही रामच आहे लक्षात ठेवा. त्यामुळे काय, फक्त परशु हातात धरला म्हणून परशुराम झाला.
रामानंतरही एक राम आहे, कृष्णाचा बलवान राम बलराम, म्हणून 3 राम झाले. तुम्ही कुठल्या रामाचा जप करता? श्रीराम जय राम जय जय राम असं केल्यानंतर गोव्यातली माणसं जरा विचार, कुठल्या रामाचं खरंच आपण जप करतो? पुणेकरांनी एक छान उत्तर दिलं. मी गमतीनं म्हणतोय, मीही तसा पुणेकर आहे. त्यांनी काय होतं, बरं झालं सर समजलं, श्रीराम म्हणजे परशुराम, जय राम म्हणजे अयोध्येचा राम, जय जय राम बलराम, तिघाही रामांचं. अरे म्हणलं कसलं एक फोकस पाहिजे ना नामस्मरणाला. तुम्ही कुठल्या रामाचं नाव घेता? खरा राम आहे त्याला आत्माराम म्हणतात. त्या आत्मारामाची ही 3 रूपं आहेत, परशुराम, श्रीराम आणि बलराम. हे लक्षात ठेवा. तर ह्याच्यात आपण श्रीरामाचा विचार करतोय, तर धनुष्य उचललं त्यावेळेला काय नमस्कार केलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी नमस्कार केला विश्वामित्रांना. विश्वामित्रांनी आज्ञा केली म्हणून राम उठलेला आहे ते धनुष्य भंग करायला. रावणाच्या छातीवर ते पडलेलं आहे, राम ओकायला लागलेला आहे रक्त, 10 जणांनी ते धनुष्य दूर केलं. अशाही कथा निरनिराळ्या रामायणात आहेत, खूप रामायण आहेत. तर त्याच्यात त्या कथा आहेत. राम तर त्या मनाने किती 16 वर्षांचा, ऊन 16 वर्ष म्हणजे उनीपुरी 16 वर्ष, म्हणजे मताचाही अधिकार त्यावेळेला त्याला नसेल. अशा वेळेला तो जातो, विश्वामित्राला नमस्कार करतो, जनक राजाला नमस्कार करतो, धनुष्याला नमस्कार करतो आणि मग उचलतो. आणि ज्यावेळेला ते मोडतं त्यावेळेला अपराधीपणे सगळ्यांकडे बघतो, मला हे मोडायचं नव्हतं. ज्यावेळेला परशुराम येतात रागवून विचारतात, म्हणजे परशुराम सगळ्या मर्यादेंचा भंग करतायत. पण तो अवतारच तसा आहे. परशुराम हे एरवी शांतच, पण ज्यावेळेला सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुन तेवढं नाव आहे, तो त्यावेळेचा अत्यंत उन्मत्त असा क्षत्रिय राजा आश्रमात येतो. कुणाच्या आश्रमात येतो? परशुरामाचे वडील, ज्याला आपण म्हणतो जमदग्नी. ते स्वतः अत्यंत रागीट परंतु ध्यानस्थ असतात. हा येतो, त्याला भूक लागलेली आहे, त्याच्याबरोबर सैन्य आहे, तहान लागलेले आहे, आश्रमात अन्नही नाही आणि पाणीही नाही. सगळे ऋषिकुमार अन्न आणि पाणी आणायला गेलेले आहेत, म्हणून हे डोळे उघडत नाहीत. राजाला राग येतो आणि तो शिरच्छेद करतो. जमदग्नींच्या जीवनाचा अंत असं झालेला आहे, शिरच्छेद. आणि मग लाकडं आणायला गेलेले असतात, हातात कुऱ्हाड म्हणजे परशु घेऊन. परशुराम बघितलं तर सगळेजण रडतायत, हे करतायत, हे कुणी केलं? त्यावेळेला ते म्हणतात की उन्मत्त क्षत्रियांचं मी निर्दालन करेन. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी, याचा एक अर्थ समजून घ्या. लोक म्हणतात मूर्खपणा आहे, एकदाच निक्षत्रिय केल्यानंतर पुन्हा क्षत्रिय आले कुठून? त्या परशुरामांनी काय बायकांना मारलं? त्यांनी गर्भवतींना मारलं? त्यांनी बालकांना मारलं? त्यांनी वृद्धांना आणि रुग्णांना मारलं? कुणालाही मारलेलं नाही. सगळ्या क्षत्रियांनाही मारलेलं नाही. जे उन्मत्त क्षत्रिय राजे होते त्यांचा निपात केला. एकदा केल्यानंतर त्यांची मुलं सूड भावनेने पुन्हा परशुरामांची लढायला आली. असं 21 वेळा झालं. आणि 21 वेळा निक्षत्रिय केल्यानंतर उन्मत्त क्षत्रियांचं निर्दालन, हे मुद्दामून लक्षात ठेवा, कारण आपण त्यांना अवतार म्हणतो. आणि एकमेव चिरंजीव अवतार परशुराम आहेत. अजूनही महेंद्र पर्वतावर, हिमालय म्हणा, कुठल्या तरी शिखरावर ते तपश्चर्या करत बसलेले आहेत. असू देत. रागवून बोलतात, कोणी धनुष्य मोडलं? लक्ष्मण म्हटलं, कसलं धनुष्य? लहानपणी आम्ही कितीतरी धनुकल्या मोडलेल्या आहेत, हे कसलं धनुष्य? आणि म्हणाला, तुम्ही ऋषी असून असं बोलता? लक्ष्मण त्यांना विचारतो, राम लक्ष्मणाला विचारतो, अरे ते ऋषी म्हणून ऋषींसारखं बोलत नाही आहेत, पण तू त्यांच्याशी कसा बोलतोयस? त्यांना ऋषी म्हणून तो रागवतो. ते आधी संतप्त झालेले आहेत, माझं शिवधनुष्य मोडलं म्हणून. त्यांच्या 2 खांद्यावर 2 धनुष्य होते, शिवधनुष्य आणि वैष्णव धनुष्य. पण ज्या वेळेला परशु हातात घ्यायची वेळ आली त्यावेळेला शिवधनुष्य आपला भक्त जो जनक राजा होता, आधीचा, सीतेचा नाही, देवरात जनक त्याचं नाव आहे, त्याच्याकडे ठेवलं. आणि या छोट्या मुलीसाठी सांगतो, ते धनुष्य पेटीत ठेवलं जनकाने. आणि ते उचलायला 20 जण लागायचे. पेटी उचलून ते आणायला 20 जण लागायचे. आणि ती म्हणायची की अरे ही मुलगी आपल्याला जमिनीत सापडलेली आहे, तिच्यासाठी तुम्ही एवढा अवघड पण लावलेला आहे. कुणाची? जनकाची पत्नी विचारते त्याला, आपली जी मुलगी आहे ती मुलगी उर्मिला, ती बहीण, आणि मांडवी आणि श्रुतिकीर्ती हे त्याचा भाऊ कुशध्वज, म्हणजे चुलत बहिणी आहेत. त्या 4 भावांची लग्न होतात. उर्मिलेचं लग्न झालं नाही तरी चालेल, आपली मुलगी आहे, पण ही दुसऱ्याची मुलगी आहे, कोणाची आपल्याला माहीत नाही आहे. आणि एवढा अवघड पण रावणाला सुद्धा धनुष्य उचलता आलं नाही. ही कुवारी राहील तुमच्या या पणामुळे. त्यावेळेला काय सुंदर प्रसंग आहे. जनक राजा म्हणतो, उद्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुलाच मिळेल. सीता ही भूमिकन्या आहे, जमिनीतून आलेली आहे, म्हणून जमिनीचा सतत स्पर्श, शेवटी सुद्धा ती जमिनीत गेलेली आहे. आपण म्हणतो ना, भूगर्भात ती अंतर्धान पावली सीता.
तर रोज ती जमीन सारवायची. अयोध्येला आल्यानंतर सुद्धा जमीन सारवतच होती. ही छोटी विचारेल की त्यावेळेला टाईल्स नव्हत्या का? नाही, राजवाड्यात सुद्धा सारवायचीच जमीन होती. आणि त्यामुळे काय की ती जमीन सारवायची. ज्यावेळेला धनुष्याची पेटी ठेवलेली जी खोली होती त्यावेळेला एका हातानं ती धनुष्याची पेटी वर करायची आणि खालून जमीन सारवून घ्यायची. त्यावेळेला म्हणाले, हे काय, 20 जणांना जे धनुष्य उचलावं लागतं ते सीता एका हाताने उचलते. म्हणूनच निदान धनुष्य उचलणारा तरी पती पाहिजे की नाही तिला. सीतेला तशाच तेजाचा किंवा प्रभावाचा पती नको का? त्यावेळेला म्हणाली, बरोबर आहे, तिला पती नक्की मिळणार आहे. आणि राम शिवधनुर्भंग. पुढे आपण जाऊया, परशुरामाची भेट. परशुराम ज्यावेळेला विचारतो, माझा विश्वासच बसत नाही, अरे तू काल परवाचं पोर 16 वर्षांचं, तुला उचललं का ते धनुष्य? ते हे वैष्णव धनुष्य. ते वैष्णव धनुष्य राम उचलतो आणि त्याला प्रत्यंचा लावतो. त्यावेळेला सीता बेशुद्ध पडत्या. तुम्ही म्हणाल का? लोक म्हणतात श्रमाने नाजूक आहे सीता. नाही, म्हणाली की एक धनुष्य मोडल्यानंतर रामाने माझ्याशी लग्न केलं, हे परत मोडलं तर सवत येईल की काय? ती सवतीच्या कल्पनेनं ती बेशुद्ध पडली. आणि पाणी मारल्यानंतर झालं का लग्न विचारते. नाही, ही गमतीदार असतात प्रसंग. तुलसीदास वगैरे असे प्रसंग रंगवतात. त्यावेळेला काय झालं की मग राम म्हणतो की मी प्रत्यंचा लावलेली आहे, बाण सोडला पाहिजे. आणि मग राम बाण सोडतो. ती मोठी कथा आहे. ती दांडाण पावलं टाकत आलेले परशुराम ते बघितल्यानंतर रामाला आलिंगन देतात. राम आणि परशुराम एकमेकाला प्रदक्षिणा घालतात. आणि तो म्हणतो की माझं आता अवतार कार्य संपवायला हरकत नाही, कारण तुझ्या ठिकाणी दोन्ही आहेत, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज. परंपरेनं जमदग्नी परशुराम ऋषी हे ब्राह्मण आहेत आणि राम हा क्षत्रिय आहे. राम, बुद्ध काय किंवा आपला कृष्ण काय, सगळे क्षत्रिय आहेत. तर तुझ्यात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला हा चांगला मंत्र आहे. कुणालाही क्षात्रतेज म्हणजे मी 3 तास अभ्यास केल्याशिवाय मांडे हलवणार नाही, हे ग्रामर शिकल्याशिवाय मी डोकं हलवणार नाही. म्हणून ते शेंडी पारंबीला बांधायचे. तुम्हाला माहिती आहे, डोकं हलवलं की आई गं, व्याकरण पाठ होईतोपर्यंत ती शेंडी सोडायची नाही. म्हणून मराठीत म्हणतात शेंडी तुटो वा पारंबी तुटो, व्याकरणाचा अभ्यास झालाच पाहिजे. हे लक्षात ठेवा. सगळ्या गमती आहेत. परशुराम म्हणाले की माझं समाधान झालं, तुझ्या दोन्ही तेज आहेत. आता तूच उन्मत्त क्षत्रियांचं निर्दालन करशील. आणि त्याप्रमाणे केलं ना त्याने. आणि मग आता मी जातो. म्हणून ते निघून गेले तपश्चर्येसाठी. या संपूर्ण परशुरामाच्या प्रसंगात जिथे खरं बालकांड संपतं, बालकांड लग्नापर्यंत बालकांडात आहे, पुढे अयोध्याकांड आहे, नंतर वनवासाचं अरण्यकांड आहे, सगळी कांड आहेत. नंतर परशुराम वनवास गमन. वनवासाला जाण्याचा काय प्रसंग आहे? ज्यावेळेला ती म्हणते की मी तुला वर मागितलं सांगते, ऐकणार आहेस का माझं? त्यावेळेला राम जरा वरच्या आवाजात, अगदी बुद्धामून शब्द जरा वरच्या आवाजात कैकेयीला म्हणतो, माते रामो द्विर नाभि संदते, रामो द्विर नाभि भाषते. राम एका लक्ष्यावर 2 बाण मारत नाही. रामाचा बाण आहे तो, त्याला लक्ष्याला मारला, एक चुकला, दुसरा मारला, एकच बाण आणि लक्ष्यवेध. तसा द्विर नाभि भाषते. माझ्या तोंडातून शब्द गेला की तो गेलाच. मी असं म्हणलंच नव्हतं. ही हल्लीची जी स्टाईल आहे ना तशी नव्हती. मी तुला सांगितलं ना, वडिलांचे जे वर आहे तू माग, मी पुरे करतो. त्याप्रमाणे ती म्हणाली, माझा विश्वास आहे रामा तुझ्यावर. पण मी विचारलं, वडील जर पुरे करत नाहीत, हे वर काय होता? रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्याभिषेक, हे दोन्ही होतं. जाऊ दे. रामाला म्हटलं काही हरकत नाही आहे. कल्पना करा, असा प्रसंग आपल्या आयुष्यात येतो का? नाही. माझ्या आयुष्याचा मी विचार करतो, एकही प्रसंग आलेला नाही. रामाला यौवराज्याभिषेक आहे, मुहूर्त ठरलेला आहे, आदल्या दिवशीच्या यज्ञाचे सगळे उपचार झालेले आहेत, सकाळी सुमंत्र येतात, रामा चल. राम सीतेला सांगतो की आता मला बोलवायला आलेले आहेत, यज्ञाचे विधी सुरू होतील, काही वेळाने तुझी गरज पडली की तुलाही बोलवतील, तू तयारीत राहा. आपल्याला यज्ञाचे मंत्र, नंतर मी युवराज आणि एका अर्थाने तू युवराजनी किंवा राजमाता होणारच. तो इकडे यज्ञशाला आहे, असे सुमंत्र घेऊन येतात आणि डावीकडे वळतात. राम म्हणतो यज्ञशाला इकडे आहे ना. त्या क्षणापर्यंत त्याला माहीत नाही आहे, लक्षात ठेवा, की आपला यौवराज्याभिषेक होणार नाही आहे. डावीकडे जरा ये, डावीकडे एक खोली होती. तशी खोली आपण निदान मनात तरी निर्माण करूया. त्याला कोपागार म्हणायचे किंवा कोपगृह. अशी एक खोली होती. दशरथाला राण्या, कुठली राणी केव्हा रागवेल माहीत नाही, तर त्या खोलीत जायचं, केस वगैरे सोडायचे,
दागिने टाकून द्यायचे आणि आपल्या दासीबरोबर निरोप पाठायचा, जा दशरथाला जाऊन सांग ही राणी रागवली. मग तो धावत यायचा, काय झालं तुला, आणि पाहिजे ते द्यायचा. ते कोपभवन आहे. हल्ली तासाला $10 किंवा $100 असे रक्कम देऊन असे एक कोपभवन तयार केलेलं आहे. तिथे तुमचे जुने TV वगैरे, याचं काय करायचं आपल्याला कळत नाही ना, गार्बेज आपण ज्याला म्हणतो ते सगळे तिथे ठेवलेले असतात. आणि तुम्हाला लाकडाच्यानी फोडायचं असेल काही हरकत नाही, $10. पण तुम्हाला लोखंडाच्या कांबीनं फोडायचं आहे, $15. तुम्हाला हे फोडायचं आहे, बस नुसते साधे साधे पूर्वीचे ट्रान्झिस्टर्स वगैरे फोडायचे, तेव्हा तोडून टाकायच्यात. पूर्वीच्या कॅसेट्स, राग आहे ना तुम्हाला, सासूवरचा राग असेल किंवा हेडमास्टरवरचा राग असेल, कुणाचा तरी राग आहे ना, राग शांत होईपर्यंत काढा आणि पगार द्या. ते त्यांनी सगळे TV फोडलेले बाहेर काढायचे, नवीन TV. लक्षावधी TV आहेत. आपल्याच घरात एक जुना TV असतो की ज्याला काही किंमत मिळत नाही म्हणून असतो. ट्रान्झिस्टर तर प्रत्येकाच्या घरात असतील, टेप रेकॉर्डर असतीलच. कुठे असतील ते मला विचारू नका, विचार असणारच हे सगळ्यांच्या घरात. ते तिथे साठवलेले असतात. आणि राग येतो, म्हणजे हेडमास्टरा घे, तुझ्या डोक्यावर मारतो म्हणून एक TV फोडतो, चल तुझ्या पायावर मारतो, टेप रेकॉर्डर फोडतो. हे करून फोडाफोड करतात. तर तेव्हा राग शांत होतो, हे लक्षात घ्या. पण मनात अशी एक खोली तयार करूया, कुणावरचा राग असेल की त्या खोलीत जायचं, मनात डोळे बंद करून गेलो त्या खोलीत आणि सगळी तोडफोड करायची. शांत झाल्यावरच बाहेर येतं. पहिल्यांदा अर्धा तास लागेल शांत व्हायला आणि नंतर अर्ध्या मिनिटात शांत व्हाल तुम्ही. थोड्याशा अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो आहे खरंच. पण आपल्या मनात अशी एक खोली पाहिजे. आणि दुसरी खोली पाहिजे आवर ड्रीम रूम. त्याच्याबद्दल नंतर कधीतरी जिथे गेल्यावर शांत वाटलं पाहिजे. तर हे जाऊ दे. तर ते सगळं झालं वनवास गमन. ज्या वेळेला सांगितलं तिथून राम वनवासाला गेलेला आहे, जा मी आईचा निरोप घेतो, नाही, कौशल्य तिथे गेलेले आहे. तिथेच त्यांनी राजवस्त्र ठेवलेले आहेत, सगळे अलंकार वगैरे काढून टाकले आणि वल्कल मागवली, वल्कल तिथे घातली. तिथे सगळ्या माता जमल्या, सगळ्यांना नमस्कार करून अत्यंत शांतपणे राम 1-2 नाही 14 वर्षाच्या वनवासाला गेला. किती मर्यादशील वर्तन आहे सांगा बरं. त्याला रागवता येत नव्हतं का? लक्ष्मणाला राग आलेला आहे. लक्ष्मण तो म्हणतो की राम धनुष्य कशाला आहे आपल्याकडं, मारून टाक्या ना. तो वडिलांना सुद्धा मार म्हणतो. यांनी काय हो निलवर्णा. आणि तिथे शब्दही वापरले आहेत की बायकोच्या, आपण ज्याला मराठीत बायल्या म्हणतो ना, तसा हा आपल्या पिताश्री आहे. कुठल्या तरी स्त्रीला वचन देतात आणि ते वचन करताना दुसऱ्यासाठी हे कसलं वचन वगैरे वगैरे. सग्राम शांत आहे. शांतपणे तो वनवासाला जातो आणि असा शांतपणे निघणाऱ्या रामाबरोबर अयोध्या वनवासाला जायला लागते. संपूर्ण दिवसभर चालू आहे. तर पहिली रात्र वनवासाची अयोध्येतली सगळी माणसं रामाबरोबर हो. राम विचारतात सुमंत्राला, अरे राजा तिथे राजधानी हे मला पटतं, पण आता वनवासात आहे मी, आता राजा नाही आणि सगळी राजधानीच माझ्याबरोबर आली तर वनवास कसा. रामाचा संयम तुम्हाला सांगतो की 2 ठिकाणी त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे. एक किष्किंधेत सुग्रीवाला केला आणि लंकेत बिभीषणाला केला. राम म्हणतो 14 वर्ष झालेली नाहीत म्हणून लक्ष्मणाला पाठवतो, अयोध्येचा प्रतिनिधी म्हणून तू जा या अभिषेकाला. मी येणार नाही कारण नगर आहे ते, नगरात कसं जाईन, वनात राहायला पाहिजे ना. सतत रामाला स्मरण आहे, सतत रामाचा संयम आहे, सतत राम मर्यादांचं पालन करतोय, लक्षात ठेवा. आणि म्हणून वनवासाला राम गेला. रामाने एकदाच असत्य बोललेलं आहे. असत्य म्हणजे खोटं. पण ते का लक्षात ठेवा. तो मध्यरात्री सगळेजण आधी चालण्याचे श्रम, अरण्यात आलेले आहेत, सगळेजण कंदमुळं खाऊन झोपलेले आहेत श्रमाने. सुमंत्राला तो उठवतो, सीतेला उठवतो, लक्ष्मणाला उठवतो. त्यांना विचारतो, अजूनही आपण अयोध्येपासून फार दूर नाही आहोत. एका अर्थाने आपला वनवास सुरूच झाला नाही, कारण नगरवासी सगळे आपल्याबरोबर आहेत, सगळेजण आपली सेवा करत आहेत. हा कसला वनवास. तुम्ही जाऊ शकता परत, पण यायचं असेल तर आत्ताच रथ करा, बांधा आणि रथातून निघालेला राहा. पहिल्यांदा त्यांनी रथाची चाकं, मार्क्स म्हणतात ना, मार्क्स, टायरच्या मार्क्सवरून डिटेक्टिव्ह शोधून काढतात ना की कुठली 2 व्हीलर आहे वगैरे म्हणून. तर तशा प्रकारे मार्क जातात अयोध्येच्या दिशेने. लोक उठतात तर राम नाही आहे, लक्ष्मण नाही, सीता नाही, सुमंत्र नाही, सारथी नाही, रथ नाही आहे. अरे या रामाच्या रथाच्या खुणा आहेत म्हणून जातात त्याच्या मागे आणि कधी अयोध्येला पोचतात कळत नाही. रामाने आम्हाला फसवलं. राम काय करतो, अयोध्येच्या जे रथ नेतो आणि एक झाड असतं, झाडाला वळसा घालून वेगात निघून जातो आणि मग तो त्या गुहकाच्याकडे येतो, म्हणजे त्या नदीच्या काठावर, गंगेच्या काठावर येतो. आता गुहक, रामाच्या जीवनात 3 रामाने मनस्वी प्रेम केलं. ते 3घही जण
समाजात म्हणजे शहरात काय अयोध्येत कुठेही राहणारे नाही आहेत. एक आहे जटायू, दुसरा आहे गुहक आणि तिसरं आहे शबरी. ह्यांच्यावर त्यांनी जे रामाने प्रेम केलेलं आहे ना, राम समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा गुहक येतो. गुहक हा निषाद राजा आहे, कोळ्यांचा राजा आहे. तो एका अर्थाने रामाचा मित्र आहे. राम येतो म्हटल्यानंतर तो स्वागताला जातो आणि बघतो तर राम वल्कल घालून आलेला. कुणी अशी, मी राजा आहे म्हणतो निषादांचा, माझ्याकडेही सैन्य, कुणी अशी अवस्था केली. लक्ष्मण रागवतो, म्हणतो याला मी सांगत होतो. लक्ष्मण कायम हाय टेम्परेचर आहे लक्ष्मणाचं, लगेच तापतो. राम त्याला लगेच शांत करतो. राम म्हणतो नाही रे, इथे ते खरं गाणं सुरू होतं, दैवजात दुःखे भरता गुहका दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नंतर तो झोपतो. सगळा तो प्रसंग फार रामाचं वर्तन आहे. तो म्हणतो की राम असे केस सोडलेले नाही रे, वनात तू जाणार आहेस, 14 वर्ष राहणार आहेस. म्हणून तो वडाचा चीक आणतो, ज्याला कोकणीत दीख म्हणतात, आणि त्यांनी तो जटाजूट बांधतो. गुहक हे काम झाल्यानंतर सीतेला म्हणतो आता तुम्ही झोपा, थकलेलात. लक्ष्मण म्हणतो मी झोपणारच नाही ना. निर्निद्रा, निराहार विश्वामित्रांनी विद्या दिलेली आहे, ते विश्वामित्रांच्या परवानगीनं रामाने शिकवलेली आहे. इथेही त्याची मर्यादा दिसते. त्यांनी रामाला शिकवलेलं आहे की न झोपता न खाता रात्रंदिवस कितीही दिवस तू जागू शकशील. राम म्हणाला तुमची जर परवानगी असेल तर मी लक्ष्मणालाही देतो. लक्ष्मण 14 वर्ष झोपलेला नाही आहे आणि जेवलेला नाही आहे. तुम्हाला झोपलाच नाही का, तेवढाच उभ्या उभ्या झोपलेला आहे, जेवढं झोप करून शक्ती येईल की जे राम आणि सीतेच्या रक्षणासाठी आणि सेवेसाठी उपयोगी पडेल. निराहार म्हणजे तेवढंच जेवण लक्ष्मणाने 14 वर्ष घेतलेलं आहे, जेवढी शक्ती राम आणि सीतेच्या सेवेसाठी किंवा रक्षणासाठी उपयोगी पडेल. आणि म्हणून लक्ष्मणाला जितेंद्रिय म्हणलेलं आहे. रामाला जितेंद्रिय नाही, कारण सीता बरोबर आहे त्याच्या. लक्ष्मणाच्या बरोबर कोण आहे? अरे हा अन्न खात नाही, पाणी पित नाही, मी पितो. मुख्य म्हणजे झोपत नाही. पुढे जाऊन जरा एक सांगतो. इंद्रजित नावाचा रावणाचा अतिशय पराक्रमी मुलगा आहे. इंद्राला जिंकला म्हणून त्याला इंद्रजित म्हणतात. एरवी त्याचं नाव आहे मेघनाद, कारण हा जन्मल्याबरोबर ढगांसारखा गडगड, रडलं नाही बाळते, ढगांसारखा गडगडाट झालेला आहे. मग ते म्हणाले याचं नाव अर्थातच मेघनाद. बरोबर आहे. तर पुढे सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला इंद्रजिताला मारण्याचा प्रश्न येतो, काय सुंदर विचार आहे, लक्षात ठेवा. हे ते प्रतीक आहे. इंद्रजित, इंद्र हा राजा आहे, त्याची शक्ती कुठली? इंद्रा. आणि त्यांचं राज्य कुठलं? इंद्रप्रस्थ. आणि त्या राज्याचे निरनिराळी राज्य म्हणजे प्रांत वगैरे कुठले? तर इंद्रिय, इंद्रिय, इंद्रा, इंद्र, इंद्रप्रस्थ. हे सगळं हे आहे बघा. आपल्या इंद्रिय शब्द तर आपण वापरतो, त्या इंद्रियांच्या शक्तीला इंद्रा म्हणलेलं आहे. ते आहे आपल्या देहाला इंद्रप्रस्थ म्हणलेलं आहे. आणि देहाचा स्वामी जो आहे, शक्ती जे आहे, त्याला इंद्र म्हणलेला आहे. त्या इंद्रला जिंकलाय इंद्रजित, त्याला जित इंद्रिय जो आहे, जितेंद्रिय, तो मारू शकेल. लक्ष्मण किंवा हनुमान. हनुमान म्हणला लक्ष्मणाला तू इंद्रजिताला मार. पण गंमत बघा की लक्ष्मणाचा सुद्धा संयम आहे खाण्यावर आणि झोपण्यावर. मग तो जितेंद्रिय झाला आणि इंद्रजिताला मारू शकला. पुढे बघूया ना. त्याच्यानंतर सर्व ऋषी, रामाच्या जीवनात 13 ऋषी आलेले आहेत. जन्मापूर्वी एक आणि अगदी मृत्यूच्या क्षणी एक. जन्मापूर्वीचे आपल्याला माहीत नसतील 2 ऋषी आहेत. एक श्रावण बाळ आपण म्हणतो, ते श्रावण कुमार म्हणलं पाहिजे. श्रावण बाळ काय, कावड घेऊन, त्याला चालता येत नाही बाळाला, आणि कावड घेऊन निघाला आहे. आपण गोष्टी सांगतो कारण आपल्याला ती कविता माहीत आहे. शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ, म्हणून बाळ झाला तो. कविता ठीक आहे हो, तो श्रावण कुमार आहे, तो ऋषी कुमार आहे. त्याचे जे अंध असले पिता तरी ते ऋषी आहेत. त्यांनी शाप दिला दशरथाला आणि रामाचा जीवन प्रवास सुरू झाला एका अर्थाने, हो की नाही. दशरथाला शाप काय दिला? आमचा मुलगा तू मारलास, आमच्या मुलाचा वियोग सहन न झाल्यामुळे आम्ही छाती बडवत मुलाचं नाव घेत मरतोय, तूही तसाच मरशील. दशरथाच्या एका डोळ्यातून अश्रू, कारण आपल्या हातून 3 हत्या घडल्या, एक श्रावणाची, आणि 2 जण प्राण देतात ना, आत्महत्या म्हणजे आत्मविसर्जन करतात एका अर्थी. 3 हत्या. एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू आहेत, दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आहे, कारण पुत्राचा वियोग होणार हा शाप असला तरी शापाच्या पोटात वरदान आहे, पुत्र होणार. त्याला पुत्रच नाही आहे हे लक्षात घ्या, म्हणजे दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आहेत. रामाचा प्रवास पुढे सुरू झालेला आहे. आणि ज्या वेळेला ऋषींबरोबर एक तुम्हाला सांगण्यासारखं आहे, आपण थोडक्यात विषय आवरी अजून मुक्त वाचून दाखवतो नंतर.
ऋषींशी वर्तन कसं आहे. वाल्मिकी त्याला भेटतात, वाल्मिकी रामायणात भेटत नाहीत. वाल्मिकी रामायणात शेवटी कुशल व रामायण गाती, आणि त्यानंतर वाल्मिकी येतात आणि सांगतात रामा ही तुझी मुलं माझ्या जन्मली माझ्या आश्रमात, कारण सीता गर्भिणी आहे ना, गर्भवती आहे त्यावेळेला, आणि ही तुझी पत्नी सीता. सीता म्हणते मुलं रामाकडे दिली, आता मी जाते माझ्या मातेच्या पोटात, म्हणून ती भूमीत जाते आणि लवकुश रामाकडे येतात. असू दे, मी सांगत काय होतं तुम्हाला की ज्या वेळेला राम विचारतो की हे ऋषीवर वाल्मिकी, तुलसीरामानाचा प्रसंग फार छान सांगितला आहे, अध्यात्म रामायणात सांगितलं आहे की राहायला आम्हाला योग्य ती जागा सांगा. राम विचारतोय आता वनवासात आम्ही राहणार, आम्ही काय 14 वर्ष फिरत राहणार का? फिरत राहणं म्हणजे वनवास नाही आहे, वास म्हणजे निवास आहे ना एका अर्थाने, चांगली जागा सुचवा. त्यावेळेला वाल्मिकी हसतात, म्हणतात रामा तू सर्वव्यापी आहेस तर तुला जागा कुठली दाखवू रे? राम म्हणतो नाही तो सर्वव्यापी वगैरे तो मी नाही हो, मी दशरथाचा मुलगा आहे, मी कौशल्याचाही मुलगा आहे, मी साधा तुमच्यासारखा माणूस आहे, मला जागा दाखवा. वाल्मिकी 18 जागा सांगतात, सगळ्या सांगत बसत नाही, तो स्वतंत्र विषय. अरे ज्या डोळ्यांना सतत तुझं दर्शन होतं रामा त्या डोळ्यात तू राहा, ज्या मस्तकात सतत रामा तुझेच विचार चालू असतात त्या मस्तकात तू राहा, जी छाती तुझ्या भावाने भरून येते त्या छातीत तू रामा राहा, जे हात सतत तुझी पूजा करत असतात त्या हातात रामा तू राहा, जे पाय सतत तुझी प्रदक्षिणा घालत असतात त्या पायात तू राहा. 18 आपल्या शरीरातली स्थानं सांगितलेली. काय प्रसंग आहे हा? राम म्हणतो ऋषीवर ते जरी खरं असलं तरी ते माझं वर्णन नाही आहे, एक जागा सुचवा. आणि मग ती जागा सांगितली जाते. पुढे अगस्ती दुसरी जागा सांगतात आणि तिथे 13 वर्ष पंचवटी आपण म्हणतो ना, हां बस. त्याच्यानंतर खूप प्रसंग आहेत, आपण जरा पुढे जाऊया. वनवासातला एक प्रसंग, रामाने लक्ष्मणाला सांगितलं की हिचे नाक आणि कान काप, बरोबर? रामाने का सांगितलं? इथे आपण एक प्रसंग करत नाही, रावणाचं राज्य लंकेत नाही हो, हा प्रसंग नाशिकला घडलेला आहे पंचवटीचा, आणि नासिका कापली म्हणून त्या गावाला नाशिक म्हणतो आपण. नाशिक म्हणजे नाक आहे ते एका अर्थाने. ते आहे कुठे हो? मध्य भारतात आहे, म्हणजे अर्धा भारत रावणाची इन्फ्लुएन्स खाली होता. कारण त्या नाशिकमध्ये कोण होतं? शूर्पणखेचा संचार होता, खरं आणि दूषण ते होते, सुबाहू आणि मारीज होते, त्राटिका होते, म्हणजे अर्ध्या भारतात रावणाचं राज्य होतं. हे लक्षात घ्या तुम्ही. अशा वेळेला पंचवटीत राम राहतोय आणि तिकडे रावणाचं राज्य चालू आहे. हे काही राक्षस नरभक्षक होते, ते ऋषींना खात होते. म्हणून पुढचा प्रसंग बघा बरं. सीता दचकली, कारण आत्तापर्यंत अनेक टेकड्या ते पार करून आलेले होते, इकडे एक डोंगर होता माणसाच्या कवट्यांचा. घाबरली ती. आपल्याला सुद्धा आज रात्री स्वप्नात भीती वाटेल. ह्या कुणाच्या कवट्या आहेत? राम म्हणतो रे ते ऋषिकुमार येत आहेत पाणी घेऊन, लाकडं घेऊन, त्यांना विचारूया ना. ते म्हणाले आमच्या गुरूंच्या आहेत कवट्या. इतक्या पिढ्या गुरूंना राक्षस खात आलेले आहेत, खात आले, राक्षसांनी हाडं टाकली, ती आम्ही गोळा करून हे ठेवलेलं आहे. आणि तरी तुम्ही नाही म्हणाले. गुरूंनी आम्हाला शेवटी तेच सांगितलं की राक्षसांचा संहार करणारी शक्ती जन्मेल, पण तोपर्यंत अशा तुमच्या पिढ्या गेल्या तरी पुढची तुम्ही शिष्य तयार करा, यज्ञ शिष्य ही परंपरा चालू राहिलेली आहे इथे. त्यावेळेला राम धनुष्यबाण हातात घेतो. तोपर्यंत घेतलेला नाही, वनवासात वल्कल आलेला आहे, तो वल्कल आहे, तो वनवासी आहे. धनुष्यबाण हातात घेतो. सीता घाबरते आणि म्हणते की आपलं तापस व्रत आहे. ती का घाबरते? तुम्ही दोघंच जण धनुष्यबाण घेतलेले आणि एवढे 18,000 राक्षस आहेत, त्यांना मारलं या दोघांनी, कारण ते सगळे सैन्य आहे ना रावणाचं तिथे असलेलं. विचार करा तुम्ही. त्यावेळेला तो म्हणतो की वनवासी राम हा नंतरच आहे, क्षत्रिय राम हा आधीच आहे. आणि क्षत्रियाचं व्रतच आहे ऋषींचं रक्षण करणं, यज्ञ संस्कृतीचं रक्षण करणं, अन्यायाचं परिमार्जन करणं, नष्ट, हे कुणाचं कर्तव्य आहे क्षत्रियाचं. म्हणून हा धनुष्यबाण मी घेतलेला आहे. तिथे सीता गोष्ट सांगते. सीतेने रामाला 3 गोष्टी सांगितल्या ना ज्या रामायणात आलेल्या आहेत. एक थोडक्यात सांगतो, सीतासुद्धा रामाला शिकवते आणि राम असं का हो का म्हणत ऐकतो, कारण मान दिलाच पाहिजे ना, ही एक मर्यादाच आहे. ती सांगते एक आश्रम असतो हो का, त्याच्यात ऋषी असतो, अगो राम ऐकतोय गोष्ट, डोळ्यासमोर चित्राणं, आणि रामाला शिकवते. काय शिकवते? की तुम्ही धनुष्यबाण घेऊ नका, आपण तपस्वी आहोत, तपश्चर्या करूया, एकांतात राहूया, बघा कंदमुळं फळं खाऊन राहूया. कशाला धनुष्यबाण पाहिजे? धनुष्यबाण म्हणजे हिंसा, आणि हिंसा म्हणजे तुम्ही जे अहिंसेचं व्रत घेतलेलं आहे त्याच्या विरोधात आहे. हिंसा कशाला? आणि धनुष्यबाणाचा उपयोग काय? रांगोळी करणार आहात का चित्र काढायला जमिनीवर नाही? म्हणून ती गोष्ट सांगते. तो ऋषी इतका तपश्चर्या करत असतो
की इंद्राला भीती वाटते. इंद्राला परत भीतीच वाटलेली आहे की ह्यांनी जर तपश्चर्या संपली आणि इंद्राचं आसन मागितलं तर मला माझं सिंहासन रिकामं करावं लागेल. इंद्र जातो बृहस्पतींकडे. तर अशी एखादी गोष्ट ठेव त्या ऋषींच्या जवळ की त्या कंपनी म्हणजे त्या गोष्टीच्या सहवासामुळे त्या ऋषींच्या मनात हिंसेचे विचार येतील. इंद्र म्हणतो कुठली गोष्ट ठेवू. बृहस्पती म्हणतात तेही मीच सांगू का. तुम्हाला सांगितलं ना, मी उपाय सांगतो, काय करायचं ते तू ठरव. एक तलवार नेऊन ठेवतो. ऋषी ध्यानस्थ बसलेला आहे. इंद्र अगदी हळूच जातो आणि तलवार त्यांच्या शेजारी ठेवतो. ध्यान संपल्यानंतर ते बघतात तर तलवार आहे. अरे कुठला राजा येऊन गेला का, तलवार विसरली आहे. कुठला शूरवीर येऊन गेला का, तलवार कोणाची आहे. तो हातही लावत नाही आणि आपल्या शिष्याला सांगतो ती कोपऱ्यात उभं करा. जो तलवारीचा मालक असेल येईल त्यावेळेला त्याला देऊन टाकू. काही दिवस जातात. त्या तलवारीचा संघ कसा आहे लक्षात ठेवा. आणि आपला हा सत्संग आहे. हां, तलवारीचा संघ. तो म्हणतो धूळ बसलेली असेल, तो जर आला आणि त्याला जर युद्ध करावं लागलं तर ती धूळ बसली धार बोथट होईल. म्हणून तो तलवार हातात घेतो. सुरू झाला याचा प्रवास, म्हणजे अधःपाताकडचा प्रवास सुरू झाला. तलवार हे करतो. नंतर म्हणतो की हिची धार जर बोथट झाली असेल, तिला धार वगैरे काढतो. धार नीट लागली की नाही म्हणून पहिल्यांदा झाडांच्या फांद्या हिंसाच शेवटी तो जनावरांना मारायला लागतो. सशांना मारतो, हरणाला मारतो. तलवारीचा उपयोग दुसरं काय लेखणी म्हणून करू शकणार नाही, बासरी म्हणून करू शकणार नाही. सांगितली गोष्ट मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगितलं. राम म्हणला माझ्या लक्षात आलं धनुष्यबाणांनी हिंसाच होईल. धनुष्यबाणाचा सहवास हवा कशाला. तिला बरं एक पत्नी आहे, ती स्त्री सुलभ भय निर्माण झालेला आहे म्हणून ही गोष्ट सांगितली. पुढे आणखीन 2 गोष्टी कधीतरी पुन्हा संधी दिली आणि तर आपण बघूया. पण लक्षात ठेवा आता पुढे जाऊया. पुढे काय गोष्ट आहे सुंदर. सर्व ऋषींचे मर्यादेशील वर्तन. खरंच शेवटचा ऋषी तुम्हाला सांगतो रामाचं जीवन संपतं कसं. लोक प्रश्न विचारतात रामाचं जीवन संपतं कसं. आपल्याला एक उत्तर, शरयू नदीत यांनी सगळ्यांनी आत्मविसर्जन केलेलं आहे. शरयू नदीच्या पावित्र्याचं हे एक लक्षण आहे. लक्ष्मण, राम, भरत, शत्रुघ्न आणि सगळ्या माता जिवंत आहेत. लक्षात ठेवा कौशल्य या सगळ्यांनी ते गेले शरयू नदीत. त्यावेळेला खूप पात्र वेगात वाहत असेल आणि वाहून गेले. पोहता येत असेल ना, पण नाही पाहायचं, हात जोडून उभे राहिले आणि शरयू नदीच्या पोटात ते गेले. जीवनाचा शेवट झाला. कुठला प्रसंग घडला. एक ऋषी आलेले आहेत. हे 13वे ऋषी रामाच्या जीवनातले. काळ नावाचा पुरुष आलेला आहे. त्याला सगळ्या घटना काळाच्या ओघातच घडतात की नाही. काळाच्या पोटात सगळ्या घटना घडतात. त्याला सगळंच माहीत आहे. रामाला म्हणतो मला तुझ्याशी एकांतात बोलायचं. एकांताचा भंग जर केला त्या व्यक्तीला देहांत शासन, डोकं उडव किंवा ठार मारलं पाहिजे त्याला. तो म्हणतो एकच विश्वास आहे लक्ष्मणाला बाहेर उभा करतो आणि आतल्या खोलीत ते जातात आणि गोष्टी सुरू होतात. तो रामाला त्याचं सगळं चरित्र सांगतो. काळपुरुष तुझा जन्म कसा झाला, जन्माच्या आधी कोणत्या घटना घडल्या, नंतर कुठला यज्ञ केला गेला, त्या यज्ञाला कुठला ऋषी, त्या ऋषीचं लग्न झालं पाहिजे म्हणून शांता नावाची एक मुलगी होती दशरथाला. त्या दशरथाची शांताच्या लग्न करतात. ती मुलगी आता कोण म्हणतात की ते दासीपुत्री होती वगैरे सोडा, परंतु तिचं लग्न करतात ऋष्यशृंगाशी. हा एक मुद्दा काढला आहे एका शंकराचार्यांनी. सध्या जे पंतप्रधान पत्नीबरोबर राहत नाहीत त्यांना पूजा करायचा अधिकारच नाही. कारण ह्या ज्या पूजा सपत्नीक करायच्या असतात. रामाच्या जीवनात ज्यावेळेला अश्वमेधाच्या वेळेला प्रसंग आला तेव्हा राम म्हणतो मी दुसरं लग्न करणार नाही. त्यांच्यात किती लग्न दशरथाने किती लग्न केली होती, पण राम म्हणला एक पत्नी एक वचनी एक बाणी. हे माझं वचन आहे. शास्त्रात काही पळवाट आहे का हे मी जोरात बोलत नाही, कारण अयोध्येत ऐकायला गेली तर रात्रीत तयार करतील की सीतेसारखी दिसणारी सोन्याची मूर्ती तयार करा, ती मूर्ती सीता म्हणून ठेवा, तिच्यात प्राणप्रतिष्ठा करा सीतेची, आणि नंतर ती मूर्ती तुम्हाला काय करायचं ते करा. मूर्ती केलेली आहे. सीता ही मूर्ती, ती मूर्ती जिवंत मंत्र म्हणलेले आहेत. आणि आता ही सीता रामाची पत्नी म्हणून त्यांनी यज्ञ केलेला आहे, लग्न नाही केलं दुसऱ्यांदा. अशा वेळेला मग आम्ही ज्या वेळेला शेवट विचार करतो सगळं सांगून झालं, आता अवतार कार्य संपलेलं आहे, तेव्हा आता चला आपल्या लोकाला. खरा म्हणजे विष्णूचा अवतार म्हणजे वैकुंठ लोक आहे, पण ह्या अवतारांचे निराळे लोक आहेत. कृष्णाचा गो लोक हे आपल्याला पटेल, म्हणजे गायींच्याच ठिकाणी तो गेला ना. रामाचा साकेत आहे. अयोध्येला साकेत हे दुसरं नाव आहे.
आकेत म्हणजे निकेतन. निकेतन शब्द आपल्याला माहिती आहे, म्हणजे घरं. मोठे मोठे प्रासाद आणि मंदिरं ज्या नगरीत आहेत तिला साकेत, आणि साकेत हा रामाचा लोक आहे. रामाने अवतारलीला संपवली ती शरयू नदीत, म्हणजे अयोध्येच्या काठीच संपवलं. रामाचा जन्म फक्त वनवासाला तो अयोध्येतून बाहेर गेला होता, एरवी रामाचं सगळं जीवन अयोध्येत घडलेलं आहे. साकेत लोक त्याला म्हणतात. सगळं सांगितलं. तेव्हा आता काय करा, हे करा. राम म्हणतो की कुठल्या उपायाने जीवन संपवू. त्यावेळेला म्हणाले, उपाय माझ्या पोटात दडलाय पण मी सांगणार नाही, मी भूतकाळ तुला सांगितला. इतक्यात दुर्वास ऋषी आला ना उपाय. दुर्वास ऋषी येतात, आत्ताच्या आत्ता मला भेटायचं आहे रामाला. लक्ष्मण म्हणतो की ते का ऋषींबरोबर बोलतोय राम, संपत आलं असेल त्यांचं. ते बाहेर आल्याशिवाय कुणीही आत जायचं नाही, आणि आत जाईल त्याला ठार मारायचं, अशी शिक्षा आहे. त्यावेळेला तो म्हणतो मी अयोध्या जाळून टाकतो. राम आत्ताच्या आत्ता बोलव. लक्ष्मण विचार करतो, मी जर आत गेलो तर मी एकटा मरेन, आणि हा ऋषी अयोध्येला जाळून टाकेल. शंकराचा अवतार आहे ते. योगाग्नी निर्माण करतो. त्यावेळेला तो म्हणतो मी आत जातो. लक्ष्मण आत जातो. त्यावेळेला हे दोघंजणं बाहेर येतात, पण बाहेरच्या खोलीत त्या वास्तूच्या बाहेर येत नाहीत. ते काळपुरुष रामाकडे बघून संकेताने म्हणतो हा आत आलेला आहे. रामाच्या जीवनाचा शेवट सुरू झालेला आहे. आणि अशा वेळेला काय होतं, राम म्हणतो तरी लक्ष्मणाने आम्ही बाहेर आलो होतो, आमचं नाही, पण वास्तूच्या बाहेर कुठे आलेला. विश्वामित्र तो काळपुरुष म्हणतो की ह्याला देहांत प्रायश्चित्त दिलं पाहिजे. आता देहांत प्रायश्चित्ताचे 2 मार्ग आहेत. महाभारतात तर फारच सुंदर प्रसंग आहे, पण आता बघूया ना. ऋषी म्हणतात, तो म्हणतो की ह्याला देहांत प्रायश्चित्त. राम म्हणतो मी जगणारच नाही. त्यावेळेला म्हणाले या शास्त्रात एक मार्ग आहे. सगळ्या लोकांना दरबारातल्या बोलवायचं, अयोध्येतल्या प्रतिष्ठित लोकांना बोलवायचं, आणि त्यांच्या साक्षीनं त्यांच्या समोर सांगायचं, लक्ष्मणा मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. म्हणजे लक्ष्मण तुला मेल्यासारखाच आहे. लक्ष्मणाने नमस्कार करून कायमचं निघून जायचं, पुन्हा तोंड दाखवायचं नाही. हे मरणच आहे एका अर्थी. आता त्याग करतोचा तलाक केव्हा झाला हे आपल्याला माहीत नाही, पण गंमत बघा. त्याप्रमाणे लक्ष्मणाला दुसऱ्या दिवशी बोलावलं. लक्ष्मणाने सगळ्यांना नमस्कार केला आणि पाठ करून गेला, आणि त्यांनी आत्मविसर्जन पहिल्यांदा शरयू नदीत केलं. राम म्हणतो लक्ष्मणा माझा बाहेरचा प्राण होता हो, पंचप्राण आत आहेत, हा माझा 6वा प्राण आहे. तो गेल्यानंतर मी कशाला जिवंत राहू. म्हणून प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. त्या 4 भावांची 8 मुलं. त्या 8 मुलांना तो जो भाग आहे सगळ्या राज्याचा तो वाटून देतात. लव आणि कुश यांच्याकडे गोवा आलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून लवानी जी लवस्थळी वसवली त्याला आपण आता लोटली म्हणतो. हां, आणि शत्रुघ्नानी कुशानी जी कुशस्थळी त्याला कुठ्ठाळी म्हणतो आपण. आणि ही नदी होतं तिला अघनाशिनी गौतमी म्हणत होते. आता आपण त्याला जुवारी म्हणतो, कारण बरं आहे मांडवी आता जुवारी झालेली आहे, कारण सगळी जुवा म्हणजे जुगार हो. सगळ्या कॅझिनोज मांडवीतच आहे. म्हणजे गोव्याची नदी कुठली जुवारी म्हणून सांगायला हरकत नाही. पण तिथे ती नदी अघनाशिनी म्हणजे पाप नष्ट करणारी गंगेच्या योग्यतेची आहे. आणि इकडे कुशस्थळी ती कुठ्ठाळी झाली, आणि इकडे लवस्थळी ती लोटली झाली. हा इतिहास आहे. म्हणून राज्य केलं, आणि नंतर रामाबरोबर सगळेजण गेले, आणि इथे राम आणि रामायण एका अर्थाने संपलं. मी एका अर्थाने का म्हणतो, आणखीनही रामाचं चरित्र खूप सांगता येण्यासारखं आहे. प्रत्येक प्रसंगात रामाचा तोल मनाचा गेलेला नाही आहे. कधी वरच्या आवाजात बोललेला, वरच्या आवाजात एकदा सांगितलं, आणखीन एकदा सांगतो शेवटची गोष्ट आणि थांबतो. ज्या वेळेला हा आपलं लिगल थिंकिंग आहे. सध्याचं पोरसुद्धा बापाला सांगतं की गेल्या वेळेला 4 विषयात बाबा नापास झालो होतो, त्यावेळेला तुम्ही मला एकदा उपवाशी ठेवलं होतं, हो की नाही. आता मी 2च विषयात नापास आहे, अर्धं जेवण द्यायला काय हरकत आहे. हे लिगल थिंकिंग आहे. हा निर्लज्ज आहे, निर्लज्ज. पण हे लहान मुलं लिगली वापर, मॉरल कल्चरल स्पिरिच्युअल नाहीच आहे. ही शोकांतिक आहे सध्याची. प्रत्येकजण लिगली विचार करतो. आता इथे काय आहे, राम आलेला आहे, कोण भरत, सगळं सैन्य घेऊन आलेलं आहे, हत्ती रथ घेऊन आलेला आहे, स्वतः वल्कलं घालून आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर राजमुकुट त्यांनी राज्यावर बसलेलाच नाही तो कधी, आणि सगळे मुकुट राजवस्त्र ठेवलेले आहेत. आणि रामा तू जा परत, आणि मी 14 वर्ष वनवासात राहतो, हा संकल्प करून भरत अयोध्येहून निघालेला आहे. आणि आल्यानंतर सगळा बाकीचा प्रसंग तुम्हाला माहीत आहे. हा एक प्रसंग बघा, प्रत्येकजण रामाला सांगतो. कैकई पुढे होते, म्हणते माझ्या वचनामुळे रामा तू अडकलास ना, तुझे पिताश्री गेले, आता काय आम्ही तिघीजणी विधवा झालो. अयोध्या एका अर्थाने निर्णायकी झालेली आहे. तशी निर्णायकी माजली नाही,
तरी नायक नाही, हा भरत तर बसणारच नाही म्हणतो. अयोध्येच्या सिंहासनावर कोणी नाही आहे तेव्हा रामा परत ये, मी वर परत घेते. त्यावेळेला राम म्हणतो, जे भीष्मानी पुढे म्हणलेलं आहे की वर आणि प्रतिज्ञा काही खेळणं आहे का, मोडलं आणि फेविकॉलनी जोडलं, असं नाही आहे ते. लक्षात घ्या तुम्ही. मुद्दा काय आहे की राम म्हणाला, संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस नाही येणे, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. येणारच नाही 14 वर्षापूर्वी. त्यावेळेला सहज एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, रामापेक्षा भरत श्रेष्ठ आहे. भरत हा हनुमंतापेक्षा श्रेष्ठ आहे आणि भरतापेक्षा श्रेष्ठ फक्त रामनाम आहे आणि रामनामापेक्षा श्रेष्ठ काही नाही. हा तुलसी रामायणाचा एका अर्थाने मेसेज आहे, संदेश आहे की राम कुठे हो, रामाने देह ठेवला, त्याच्यापेक्षा रामायण महत्त्वाचं आहे, अजूनही आहे. अरे रामायणापेक्षा हनुमान, हनुमानाशिवाय झालंच नसतं रामायण. झालं. भरत पहिला ट्रस्टी मानवाच्या इतिहासातला, ट्रस्टी म्हणून राज्य केलं ना. यू हॅव एंट्रस्टेड धिस किंगडम टू मी, म्हणून सिंहासन आणलं, त्याच्यावर मुकुट ठेवला, त्याच्यावर पादुका ठेवल्या. पादुकांच्या साक्षीनं आणि पादुकाच्या प्रेरणेनं म्हणजे इन्स्पिरेशन 10 पटीनं राज्य आणि वैभव वाढवलं आणि रामाला परत दिलं. भरतानी पराक्रम केलेला आहे. भरतानी राज्याचं वैभव वाढव, रामराम करत बसलेला नाही आहे, पण प्रत्येक निर्णय रामाला सांगून घ्यायचा आणि निर्णय यशस्वी झाल्यानंतर रामाला अर्पण करायचा. असे 14 वर्ष जगलेला आहे. भरत काय म्हणतो ते लक्षात घ्या. एवढंच बघूया की तू केव्हाही रामा वनवासातून परत ये, पण तुझ्या नंतर या भरताची पावलं अयोध्येत पडतील हे लक्षात घे. आणि राम आधी अयोध्येत गेलेला आहे. भरतानी अयोध्येच्या बाहेर नंदीग्राममध्ये सिंहासन आणलेलं आहे. 14 वर्ष तो अयोध्येत गेलेला नाही आहे. रामासारखा तो राहिलेला आहे. म्हणजे तो पत्रावळीवर जेवायचा, मडक्यातून पाणी प्यायचा, दर्भाच्या आसनावर, दर्भासन म्हणजे गवताच्या आसनावर झोपायचा, मुकुट वगैरे घातला नाही त्यांनी. राम राम करत त्यांनी राज्य केलं. आणि शेवटी तुम्हाला सांगू का, हे चित्र डोळ्यासमोर आणावं. आलिंगन दिलेलं आहे पहिल्यांदा चित्रकूटावर वनवासाच्या आरंभी, आणि आता नंदीग्रामात 14 वर्ष आल्यानंतर राम भरताला एवढं कडकडून आलिंगन देतो. ती दोघंजण एकमेकाभोवती फिरत ते आलिंगन देतच प्रदक्षिणा घालतात. त्यावेळेला कौसल्य आणि कैकेयीला कळत नाही राम कुठला आणि भरत कुठला. विचार करा. हे भरताला कॉम्प्लिमेंट आहे. राम अशक्त झाला कारण वनवासातच होता. राम आणखीन अशक्त झाला कारण सीतेचा विरह. राम अशक्त झाला कारण युद्ध केलं. भरताला काय, भरत तितकाच अशक्त झाला पण सशक्त होता. विचार करा. हे रामायणाचं आहे. शेवटचं तुम्हाला सांगितलं रामाचा संयम असा आहे की ऋषींनी सांगितलं चला भरताचा त्याग शास्त्रानुसार करूया, आणि भरत गेल्यानंतर आपल्या जीवनात काही अर्थ नाही आहे. तिथे एक शेवटचा प्रसंग तुम्हाला सांगत होतो. चित्रकूटावर आल्यानंतर पहिल्यांदा भरत म्हणतो रामा तू चल परत, आणि तू जर 14 वर्ष राहणार मी राहतो तुझ्याबद्दल. काही म्हणते मी परत घेते. सगळी कौशल्य म्हणते रे माझा मुलगा आई म्हणून तुला सांगते परत घे. रामा म्हणतो नाही परत येणार. शेवटी वसिष्ठ म्हणतात मला गुरु म्हणतोस ना रे, गुरुची आज्ञा अंतिम असते ना, मी तुला गुरु म्हणून आज्ञा देतो, चल. अयोध्येच्या सिंहासनावर कोणी बसलेला नाही आहे राजा, भरत बसणार नाही म्हणतो, तू ये परत. तो म्हणतो तुम्ही अशी आज्ञा करू नका गुरुवर, कारण का नाही मी पाळू शकत ते. रघुकुल की रीती चले प्राण जाय पर वचन न जाय. हे वचन दिलेलं आहे ते मोडायचं शक्य नाही आहे. ते शेवटी जाबाली नावाचे ऋषी लीगल आर्ग्युमेंट करतात. जाबाली ऋषी ते म्हणतात रामा दशरथाची वचनं तू स्वतःवर बंधनकारक म्हणजे बाइंडिंग मानलीस. दशरथ तुझे वडील कुठेत रे? इज ही युअर बायोलॉजिकल फादर? दशरथाचा आणि तुझा हल्लीच्या भाषेत DNA एक आहे का? दशरथाने फक्त कुरिअर सर्व्हिस केली हो. दशरथा घे पायसदान दशरथाने घेतलं आणि 3 राण्यांना दिलं. दशरथाचं काय आहे त्याच्यात? तू दशरथाचा मुलगाच नाही आहेस, तू कौशल्याचा मुलगा आहेस. कारण 9 महिने उदरात करून तुला त्यांनी प्रसूती गर्भधारण आहे सगळं केलेलं आहे. आम्ही साक्षी आहोत त्याला. कौशल्य ही तुझी आई आहे. तुझे बायोलॉजिकल वडीलच नाही आहेत ते, तर तुझ्यावर बंधनकारक नाही आहे. तू उगीच आलास. बरं झालं इथे आम्ही तुला घातलं, चल परत. कोण जाबाली ऋषी म्हणतात. त्यावेळेला राम जरा वरच्या आवाजात म्हणतो ऋषीवर तुम्हाला हे शोभत नाही. हे पाखंड आणि नास्तिक मत तुम्ही या सगळ्यांसमोर मांडता. वडिलांची तुमची व्याख्या काय आहे? रक्ताचे वडील मुलाला घराबाहेर काढतात, पण ज्या वडिलांनी मला हातावरच्या फोडासारखं किंवा फुलासारखं जपलं आणि मी दृष्टीआड झाल्यानंतर ज्यांनी कॉम्प्रोमाइज केला नाही, ज्यांनी प्राण सोडला, ते वडील नाहीत माझे? वडिलांची व्याख्या काय?
केवळ रक्त वाहत नाही त्यांचं माझ्यातून. म्हणून त्यावेळेला सगळेजण गप्प बसतात. जाबाली म्हणतात, रामा मी तुझी परीक्षा पाहिली. हा प्रसंग इतिहासात नोंदला जावा की असं लीगल आर्ग्युमेंट करून सुद्धा तुझं मन पालटलं नाही. अरे खरंच की राम म्हणतो माझ्या लक्षातच आलं नाही, ते माझे वडीलच नाही आहेत, चला जाऊया परत अयोध्येला. राम नाही म्हणला तसं. हे इतिहासात नोंद व्हावी म्हणून उलटं आर्ग्युमेंट केलं. माझं मतही वसिष्ठांसारखंच आहे, मी नास्तिक आणि पाखंड मत मांडत नाही आहे. त्यावेळेला रामाने जरा आवाज चढवून बोललेला आहे. पण राम आहे, त्याने मर्यादा कधी पाडली नाही. सागरासारखी, सागराच्या वंशातला तो आहे. म्हणून आपण ज्याला शेवटी म्हणतो ना की राम हा सागरासारखा आहे. वाल्मिकी काय म्हणतात माहीत आहे ना, शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला, वाल्मिकींची शैली कशी आहे. आपण काय म्हणतो की रामाचे डोळे सरोवरासारखे शांत होते. वाल्मिकी उलट म्हणतात सरोवर रामाच्या डोळ्यासारखं शांत होतं. हा पर्वत रामाच्या छातीसारखा कठोर होता, भक्कम होता. सगळीकडे रामाच्या टर्म्समध्ये त्यांनी निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. ढग रामासारखा, आपण काय म्हणतो ढगासारखा, मेघश्याम राम म्हणतो, ढगासारखा राम म्हणतो, ते नाही, रामासारखा ढग. रामाचं सगळं रामकेंद्री रामायण आहे. आपण त्या रामायणाला आता दीपज्योती लावूया, हे सगळं करूया आणि 3 दिवस तरी आपण हे करूया ना उपासना. एक 22 फुलं तरी लावूया. 22 वाती लावणं काही अवघड नाही. आपल्याकडे फुलवाती असतात. फुलवाती तुपात भिजवून एका ताटलीत जरी, हे मी तुम्हाला का सांगतोय, अगदी मनापासून तुम्हाला सांगतोय. आमच्या घरात हे सजलेलं आहे. तुमच्या मोबाईलवर तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल. कारण या मुली आहेत आणि अमर वगैरे उत्साही आहेत. मी निरुत्साही त्यावते, कारण मला काही येतच नाही. पण गंमत बघा, त्यांनी ती सगळी रचना केलेली आहे. एक ठेवलेलं आहे हनुमंतासमोर, अमरने आणलेली गदासुद्धा ठेवलेली आहे. हनुमंत विचार करतो ही गदा घेऊ का, ती माझ्याकडे गदा आहे ती ठेवू खांद्यावर. हा सगळा प्रसंग तुम्ही बघा. करून सांगतोय तुम्हाला की 3 दिवस आपण हे करूया. 20 माळा जप 1 तास, 3 दिवसात 20 माळा करूया, काही अवघड नाही. आणि 22 आज दिवे लावलेत किंवा आज दिवे लावले, आज फुलं ठेवा, निदान अक्षता 22, पण 22च ठेवा. कारण हा दिवस हा रामनवमी इतकाच रामललाची प्रतिष्ठापना, राम जन्मच आहे. आणि त्या रामाच्या जन्माला आपण साजर होऊया. शेवटी एक श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. शांत. रामाच्या रामरक्षेतला जो श्लोक आहे तो शेवटी म्हणूया. जीवनात सर्व बाजूंनी राम, त्याला आराम म्हणलेला आहे. तो आपल्या जीवनात कसा यायचा हे सांगणारा हा श्लोक आहे. सगळ्यांनी बरोबर म्हणूया. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर, भो राम मामुद्धर, भो राम मामुद्धर. शेवटी रामालाच प्रार्थना करणारा नेहमीचा श्लोक आणि शांतीपाठ. डोळे बंदच ठेवायचे आहेत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, स्मितहास्य रामासारखं. स्मितही हास्यच आहे आणि हास्यही स्मितच आहे, असा चेहरा शांत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया.
अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे रामावतार, नामावतार असे जे सद्गुरू आहेत त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सगळ्यांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.